माईक चालू करा आपण. सुतार सर, माईक ऑन करा आणि बोला. माईक म्यूट आहे. आशुतोष, त्यांना अनम्यूट करा. रवींद्र पाटील यांच्या डिव्हाइस वरून तुम्ही जॉईन झालेले दिसत आहात, परंतु माईक बंद आहे, तुमचा आवाज येत नाहीये. ठीक सर आहे, मी फक्त थेट कपिल ललित सरांना विनंती करतो की आपण सर आपलं प्रेझेंटेशन सादर करावं. धन्यवाद सर. फक्त त्याआधी मी एकदा टेस्ट करतो की स्लाइड पुढे जातायत ना, एवढं बघा. हो सर, हो सर. दिसत आहेत ओके. सर, काय अडचण येस, नाही. थँक्यू. कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष माननीय राजेश क्षीरसागर सर, कोल्हापूर विभागाचे सचिव चौगुले साहेब, उपस्थित सर्व शिक्षणाधिकारी, अधिकारी, शिक्षक वर्ग आणि ऑनलाईन युट्यूब वरती आता उपस्थित असलेले सगळ्या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग आणि माझे सगळे विद्यार्थी विद्यार्थिनी, या सगळ्यांचं मी या बोर्ड परीक्षेचा राजमार्ग या कार्यक्रमामध्ये सुरुवातीलाच स्वागत करतो. याचं जे स्लोगन ठरवलं गेलंय, बोर्ड परीक्षेचा राजमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे, हा अतिशय आत्मविश्वास देणारं हे स्लोगन आहे. आणि यातूनच आपल्याला बऱ्याच युक्त्या सुचतात. म्हणजे जर आपण सूत्रबद्ध नियोजन केलं तर यशाकडे जाणारा जो राजमार्ग आहे त्याच्यावरती आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असा त्याचा अर्थ आहे. आणि हे स्लोगन जर आपण दररोज लक्षात घेतलं तर आपल्याला या ज्या परीक्षा आहेत, जी परीक्षा आपण आता 10वीची द्यायला निघालोय, अतिशय महत्वाची परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या यशामधून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. आणि परीक्षा बोर्डानं जो काही हा उपक्रम केलेला आहे, घेतलेला आहे, हा अतिशय स्तुत्य आहे. आणि त्याचा सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी, पालकांनी देखील याचा फायदा घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. आणि त्याचा भाग 1 आपण आज इथं सादर करत आहोत. आणि त्यातला जो पहिला भाग आहे, परीक्षेच्या टेन्शनवर मात, किंवा परीक्षेच्या दरम्यान आपण जे ताणतणावाचं नियोजन करायला हवं ते समजून घेण्याचा प्रयत्न या आत्ताच्या प्रेझेंटेशन मधून आपण करायचा आहे. सुरुवातीला मी तुम्हाला 3 विद्यार्थ्यांची गोष्ट सांगणार आहे. पहिल्या विद्यार्थ्याचं नाव आहे मग्गू. मग्गू 10वीचा विद्यार्थी आहे आणि अतिशय हुशार विद्यार्थी आहे. त्याला अभ्यास केल्यानंतर अभ्यासाच्या संकल्पना अतिशय चांगल्या पद्धतीनं समजतात. पण आता डिसेंबर महिना सुरू झालाय. मग्गू जेव्हा अभ्यासाबद्दल विचार करतो तेव्हा मग्गूला असं वाटतं की मी हा करतोय अभ्यास, पण मी जे करतोय ते परीक्षेत जाऊन किंवा सराव परीक्षेत मला हे नेमकं जसं मी पाठ करतोय, समजून घेतोय, तसंच्या तसं मला लिहिता येईल का? लिहिता आलं नाही तर मग माझं काय होईल? माझ्या घरच्यांना काय वाटेल? मग्गू सकाळी उठल्यानंतर आज दिवसभरात अभ्यास कसा करायचा आहे, शाळेची सराव परीक्षा कशी द्यायची आहे, याबद्दलचं नियोजन करायला घेतो. पण प्रत्यक्षात जेव्हा अभ्यासाची पुस्तकं घेऊन बसायची वेळ येते तेव्हा त्याच्या पोटात गोळा येतो. त्याला असं वाटतं की मी परीक्षेत जाणार आहे आणि मला परीक्षेत काही लिहिताच येणार नाही. किंवा माझ्या बरोबरीचे जे इतर विद्यार्थी आहेत, जे माझे स्पर्धक आहेत, ते माझ्यापेक्षा जास्त पुढे निघून जाणार आहेत. किंवा काही काही वेळेला त्याला असं वाटतं की मला ना काही जमणारच नाही.
आणि काही काही वेळेला त्याला असं वाटतं, नाही, कोणत्याही परिस्थितीत मला बोर्डात मी जे वर्षाच्या सुरुवातीला टार्गेट ठरवलं होतं तेवढेच मार्क्स मला मिळायला पाहिजेत. आणि मग आता मग्गूचं असं होतंय की अभ्यास करताना त्याचं लक्ष लागत नाही. साधारण ऑगस्ट पर्यंत ज्या पद्धतीनं आणि ज्या स्पीडनं अभ्यास होत होता तसा त्याचा अभ्यास आता होत नाही. तो एकटा एकटा बसतो. इतर मुलं अभ्यास करायला लागली की त्याच्या मनात तुलनात्मक विचार यायला लागतात. आणि आता अभ्यासाचं टेन्शन मग्गूला यायला लागलं. आता त्याचाच दुसरा एक वर्गमित्र आहे, त्याचं नाव आहे अप्पू. अप्पू सुद्धा आता विचार करतोय की डिसेंबर महिना सुरू होतोय, तर मला कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे. अप्पूला असं वाटतं की आपण जे टार्गेट ठरवलंय त्या टार्गेट पर्यंत आपल्याला पोहोचायचं असेल तर आता डिसेंबर महिना हा योग्य नियोजित केला पाहिजे. आपल्याला ठरवायला पाहिजे की आपण काय करायचंय. समजा आपण जरा मागं पुढं होत असू, सराव परीक्षेत आपल्याला समजत असेल की मी ठरवल्यापेक्षा थोडासा मागं आहे, तर मला शिक्षकांची मदत घ्यायला हवी, मला माझ्या पालकांशी चर्चा करायला हवी. समजा माझे पालक माझ्या सराव परीक्षेच्या निकालांवर खुश नसतील, तरी त्यांना विचारायला हवं की नेमकं मला काय करायला हवं, कुठं गणित बिघडतंय, तुम्ही मला कुठं मदत करू शकता, अन्य मदत मी कुठून उपलब्ध करून घेऊ शकतो, याची चर्चा करूया. आणि आपण आता सध्या एक स्लोगन फॉलो करूया. ते स्लोगन आहे, वन डे ॲट अ टाइम. आजचा एक दिवस मला नीट फॉलो करायचा आहे. आजच्या एका दिवसाचं आपल्याला नियोजन करायचंय आणि ते नियोजन जसंच्या तसं फॉलो करायचा प्रयत्न करायचा आहे. प्रयत्न अशा अर्थानं करायचंय की काही वेळेला काही घटक माझ्या या नियोजनाच्या आडवे येऊ शकतात. जसं की की मला शाळेतले शिक्षक सांगू शकतात की आज ना मी एक्स्ट्रा लेक्चर घेणार आहे, त्यामुळे तुम्हाला थांबायला लागणार आहे. मग अशा वेळेला माझ्या नियोजनात थोडं इकडे तिकडे होऊ शकतं, पण ठीक आहे. काही वेळेला एखाद्या माझ्या मित्राचा वाढदिवस येऊ शकतो आणि तो कधी नव्हे ते मला पार्टीला बोलवू शकतो, केक खायला बोलवू शकतो, तर मला जावं लागेल. आणि मग तिथं थोडंसं नियोजन माझं विस्कळीत होईल, पण मी ते मागं पुढं झालेलं नियोजन परत सुरळीत करून घेईल. अप्पू असा विचार करत असतो. आता या दोघांचाही एक तिसरा वर्गमित्र आहे, त्याचं नाव आहे निक्कू. आता हे तिघही तुम्हाला स्क्रीनवरती दिसतात. तर निक्कू पण आता विचार करतो की डिसेंबर महिना आलाय म्हणजे आपल्याकडे अजून भरपूर वेळ आहे, कारण परीक्षा एवढ्यात नाही आहे. आणि त्याला त्याच्या वडिलांनी 8वीत 9वीत असताना सांगितलेलं असतं की बाबा रे, तू हुशार आहेस, फक्त अभ्यास करायला लागलास की मग काही विषयच राहणार नाही. त्यामुळं मी हे सगळं करू शकतो. बुद्धी तर आपल्याला परमेश्वरानं चांगलीच दिलेली आहे आणि आत्ता जराशी विश्रांती घेतली तर शेवटी शेवटी आपल्याला रात्रंदिवस अभ्यास करायला ही विश्रांती चांगली मदत करेल. त्यामुळं आत्ता जरा निवांत राहू, म्हणजे डोक्याला त्रास होणार नाही. आणि मग परीक्षेच्या आधी मात्र आपण जोरात अभ्यासाला लागू, जेणेकरून आपल्याला चांगले कष्ट घेता येतील. असं म्हणून निक्कू आता जरासा निवांत आहे. म्हणजे आता इथं मग्गू अभ्यासाचा जोरात विचार करतोय. जोरात म्हणजे इतक्या जोरात की अभ्यासाची पुस्तकं घेऊन बसतोय, पण त्याला दुसरं काही सुचतच नाहीये. परीक्षेचे मार्क्स, घरातले काय म्हणतील, आजूबाजूचे लोक काय म्हणतील, चार चौघात नाचक्की होईल का, माझ्यापेक्षा माझे क्लासमेट्स किंवा इतर लोक पुढे जातील का, आणि आतापर्यंतचा मी टिकवलेला क्रमांक वर्गातला माझा तसाच टिकेल का, यानं त्याचा अभ्यास होत नाहीये. अप्पू म्हणतो की मी ठरवलेलं टार्गेट तर मला अचीव्ह करायचंय, पण बघूया काय काय होते ते, पण वन डे ॲट अ टाइम. आजचा एक दिवस मला अभ्यास नीट करायचा आहे, उद्याचं उद्या बघून घेऊ. मला परीक्षेत कसं उत्तर लिहायचं याचा विचार करायचा आहे, परीक्षेत मार्क्स कसे येतील याचा मला विचार करायचा नाहीये. आणि निक्कू म्हणतो की जिंदगी ना मिलेगी दोबारा, बघू आपण काय करायचं ते. आत्ता जराशी विश्रांती घेऊ, डिसेंबर महिना तर चालू आहे, मस्तपैकी थंडी पडली आहे, आत्ता झोपून घेऊ म्हणजे नंतर जागरण करायला मोकळे झालो. आता या तिघांच्या गोष्टीतून आपल्याला तिघांचे वेगवेगळे विचार लक्षात येत आहेत. म्हणजे मग्गूचे विचार काय आहेत, तर मला मार्क्स पडायलाच हवेत, मिळतील ना. मग्गूचा अजून एक विचार काय आहे की मी जर मार्क्स मिळवू शकलो नाही तर मी वाईट मुलगा ठरेन.
सगळे मला हसतील आणि माझी इज्जत जाईल. मग्गूचा तिसरा विचार काय आहे? मी जो काही अभ्यास करतोय तो किंवा जे काही प्रश्न तयार करतोय तेच प्रश्न परीक्षेत येतील ना, आणि नाही आले तर तिसरंच काहीतरी आलं तर. बघा, आता या विचारांनी मग्गू अतिशय हताश, निराश आणि चिंतातूर झालाय. आता अप्पू काय विचार करतोय की मला मार्क्स हवे आहेत. म्हणजे मग्गू विचार करतोय की मला मार्क्स हवेच आहेत, तर अप्पू विचार करतोय की मला मार्क्स हवे आहेत म्हणून मी अभ्यास करेन. म्हणजे त्याचा सगळा फोकस अभ्यासावर आहे. अप्पू विचार करतोय की मी माझ्या मार्कांवरून कसा आहे हे ठरत नाही. उलट पक्षी मग्गू विचार करतोय की मार्क्स पडले नाहीत तर मी माझ्या आई वडिलांचा मुलगा चांगला ठरणार नाही. मग्गू विचार करतोय की मी अभ्यास करतोय ते येईल ना परीक्षेत. जेव्हा की अप्पू विचार करतोय की महत्वाचे प्रश्न कोणते, सतत येणारे प्रश्न कोणते, महत्वाचे मुद्दे कोणते, हे सगळं समजून घेऊन शिक्षकांची मदत घेऊन मी तयारी करेन. कारण परीक्षेत काय येणार आहे हे शेवटपर्यंत कुणालाच माहिती नसतं. इकडं निक्कू हे मात्र वेगळंच मटेरियल आहे. निक्कू म्हणतो की आहे की वेळ भरपूर, 10वी काय फार महत्वाची नसते, 12वीत सगळं ओढून काढू, होईल ना नंतर निवांत अभ्यास, बाबा म्हणालेच आहेत ना मी हुशार आहे, आणि सगळ्यात महत्वाचं जिंदगी ना मिलेगी दोबारा. मजा तर आत्ताच करायची असते, नंतर कधी मजा करणार, नंतर बघू, परीक्षा जवळ आल्यावर होतोय अभ्यास, आतापर्यंत आपण तसंच केलंय. आता या तिघांचे विचार लक्षात घेतल्यानंतर आपल्याला एक लक्षात येईल की ते ज्या पद्धतीनं विचार करतायत त्या पद्धतीनं त्यांचा परफॉर्मन्स होतोय. ते ज्या पद्धतीनं विचार करतायत त्या पद्धतीनंच त्यांना टेन्शन येतंय. म्हणजे आपल्याला या तिघांच्या गोष्टीतून अजून एक गोष्ट लक्षात येईल की त्यांच्या विचार करण्याच्या पद्धतीवर अवलंबून आहे की त्यांना कोणत्या पद्धतीचं टेन्शन येतंय. म्हणजे मग्गूला अतिशय तीव्र टेन्शन आहे, अप्पूला आवश्यक तेवढं थोडंच टेन्शन आहे पण टेन्शन आहे, आणि निक्कूला तर अजिबात टेन्शन नाही. तर याचा एक शास्त्रीय आढावा घेण्यासाठी मी तुम्हाला स्क्रीनवरती स्ट्रेस आणि परफॉर्मन्सचा ग्राफ दाखवतोय. तो जरा नीट समजून घ्या. स्ट्रेस कसा आहे बघा. एक्स ऍक्सिस वरचा स्ट्रेस आहे 0 ते मॅक्सिमम, वाय ऍक्सिस वरचा परफॉर्मन्स आहे 0 ते मॅक्सिमम. आतापर्यंत आपली समजूत अशी असते की आपल्याला जर कमी स्ट्रेस असेल तर जास्त परफॉर्म करता येतं. म्हणजे निवांत राहिलं, अजिबात टेन्शनच आलं नाही, तर आपल्याकडनं जास्त परफॉर्मन्स होतो, आपली कार्यक्षमता वाढते, असा आजपर्यंतचा आपला अनुभव आहे. पण अजिबात टेन्शन नसलेली मुलं कोण असतात तर निक्कू असतं. पण जर आपलं टेन्शन थोडंफार वाढत गेलं तर, म्हणजे आता मी तुमच्या समोर परफॉर्म करतोय तर मला थोडंफार टेन्शन आहे, झूम वरनं आपण ऑनलाईन आहे, मला माझ्या स्लाइड्स नीट समजून सांगायच्या आहेत, तर या स्लाइडमध्ये कोणते मुद्दे सांगावेत बरं, कुठल्या मुद्द्यांची मी तयारी करून ठेवली आहे, हे एवढं टेन्शन मला आहे. पण मी जर मग्गू झालो तर मात्र मला असं वाटू शकेल मी हे सांगतोय ते पटत असेल ना मुलांना, काय म्हणत असतील मुलं, शिक्षक, काय बरं होईल मग, आवडेल नाही यांना, नाही आवडलं तर अरे बापरे पुढच्या वर्षी परत बोलवतील का नाही बोलवतील, का सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी इकडचे सगळेजण मला हसतच असतील, असा जर मी विचार करायला लागलो तर माझी कार्यक्षमता पूर्णपणे लयाला जाईल, मी बोलूच शकणार नाही. पण मी आत्ता अप्पू होण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. म्हणजे थोडक्यात मला जर टेन्शन नसेल तर माझी कार्यक्षमता कमी असेल, मला जर खूप टेन्शन असेल म्हणजे मी जर मग्गू असेल तर माझी कार्यक्षमता इथं पण पूर्ण कमी असेल, पण मी जर अप्पू असेल तर मध्यम प्रतीचं टेन्शन, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये यू स्ट्रेस असं म्हणतो, तर हा यू स्ट्रेस मला कार्यक्षम राहण्यासाठी मदत करेल. त्यामुळं आता जर तुम्ही ग्राफ बघितला तर तो हा ग्राफ असा येईल. त्यामुळं अजिबात टेन्शन फ्री होण्याचा विचार जर तुम्ही आत्ता सध्याच्या घडीला करत असाल तर कृपा करून तसा विचार करू नका. पण मग्गू पण होत असाल तर आपल्याला तणाव नियोजनाची काही कौशल्य शिकून घ्यायला पाहिजेत. हा,
मला आज काय बरं अभ्यास करायचा आहे, म्हणजे तुमचा सगळा भर जर आज काय करायचंय किंवा कृतीवर राहत असेल, तर तुम्हाला जेवढं टेन्शन येते ते टेन्शन काढायचा प्रयत्न करू नका. कारण कारण ते कृतीशील टेन्शन असतं आणि ते आपल्याला आपल्या ध्येयाकडं आपोआप घेऊन जात असतं. त्यामुळं आता इथं स्क्रीनवरती तुम्हाला हे तिघ जण दिसतील. निक्कू आहे, अजिबात टेन्शन नाही या टप्प्यावर. मग्गू आहे, अतिशय तीव्र टेन्शन आहे या टप्प्यावर. आणि अप्पू आहे, टेन्शन आहे पण कृतीशील टेन्शन आहे या टप्प्यावर. आता होतं काय, तर ज्यांना अजिबात टेन्शन नसतं ना, तर ते अगदी शेवटपर्यंत म्हणजे निकालाच्या दिवसापर्यंत तिथंच राहत नाहीत. ते एकदम उडी मारून मग्गूच्या जागी येतात. कारण जेव्हा निकाल लागणार असतो किंवा जेव्हा ते परीक्षेला जाणार असतात, तेव्हा एकदम त्यांच्या पोटात गोळा येतो आणि त्यांना असं वाटायला लागतं की बापरे, आपण करतो करतो म्हणून ते अभ्यास केलाच नाही, आपल्या बुद्धीला आपण न्याय दिलाच नाही, आता कसं होणार. किंवा परीक्षेच्या म्हणजे रिझल्टच्या दिवशी त्यांना एकदम पोटात गोळा येतो आणि मग त्यांना सगळे देव सगळे आठवायला लागतात, सगळी मंदिरं दिसायला लागतात. तुम्ही हे 3 इडियट्स मध्ये पण बघितलं असेल की हे नागदेवता मैं आपको दूध चढाऊंगा, म्हणजे काय, तर इथं सगळे देव आठवायला लागतात मार्क्स मिळवण्यासाठी. म्हणजे हे परत मग्गूच झाले. पण अप्पू जो असतो तो परीक्षेला जाताना सुद्धा मी केलेल्या प्रयत्नांवर माझा विश्वास आहे, आता मला जाऊन फक्त पेपर द्यायचा आहे याच्यावर असतो. रिझल्ट लागणार असतो तेव्हा थोडीशी हुरहुर त्याला असते, काय बरं होईल असं त्याला वाटत असतं, पण तो मग्गू एवढा चिंतातूर झालेला नसतो. त्यामुळं आपल्याला आजच ठरवायचंय, जेव्हा की हा महिना आणि इथून पुढे येणारे 2 महिने आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत, की आपल्याला निक्कू व्हायचंय, अप्पू व्हायचंय का मग्गू व्हायचंय, हे आपल्याला ठरवायला लागणार आहे. आणि ही सांकेतिक नावं मुद्दामून दिलीत जेणेकरून आपल्या लक्षात राहील. आणि हा जो परफॉर्मन्स ग्राफ आहे तो पण आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यामुळे एकदम निवांत व्हायचा प्रयत्न कराल तर मग्गू व्हाल, निक्कू झालात तर मग्गू होणं अटळ आहे. पण अप्पू झालात तर तिथं तुम्ही मित्राचा वाढदिवस हा पण एन्जॉय करू शकाल. आणि जर समजा शिक्षकांनी एखादं एक्स्ट्राचं लेक्चर घेतलं तर तिथं चिडचिड होणार नाही आणि तुम्ही तुमचं नियोजन योग्य पद्धतीनं करू शकाल. त्यामुळं आपल्याला काय पाहिजे, तर कृतीला ऊर्जा देणारं टेन्शन पाहिजे. आणि ते कृतीला ऊर्जा देणारं टेन्शन हे अप्पूच्या सारख्या विचारांतून निर्माण होतं. ओके, तर आता आपण पुढे सरकूया. सगळ्यात महत्वाचा मुद्दा, आता मी जे तुम्हाला बदल सांगणार आहे त्या बदलांकडे आपल्याला पूर्णपणे लक्ष दिलं पाहिजे या परीक्षेच्या दरम्यान. पालक आणि शिक्षकांनी देखील आपल्या मुलांच्या या बदलांकडे लक्ष दिलं तर आपण त्यांना योग्य पद्धतीनं मदत करू शकू. आता हे शारीरिक बदल कोणते आहेत बघा. डोकं खूप दुखायला लागणं, मुंग्या येणं, डोकं एकदम हलकं हलकं झाल्यासारखं वाटणं, डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटणं, घशाला कोरड पडणं, धाप लागणं, छातीवर दडपण आल्यासारखं होणं, धडधड वाढणं, दरदरून घाम येणं, पोटात काहीतरी गडबड होणं, पोट बिघडणं, खूप भूक लागणं किंवा अजिबात भूक न लागणं, एकदम ताकद गेल्यासारखं होणं, हात थरथरायला लागणं किंवा परीक्षा जशी जवळ येईल तसं सारखं आजारी पडायला होणं. अजूनही बरीच शारीरिक लक्षणं आहेत, पण या लक्षणांना आपण एक अलार्म म्हणून बघायला पाहिजे, सिग्नल म्हणून बघायला पाहिजे. अशी जर लक्षणं दिसत असतील तर विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षकांना, आपल्या आई-वडिलांना त्याबद्दल सांगायला हवं. आणि ही लक्षणं आपल्याला टेन्शनमुळे होत आहेत का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आणि आपण ताबडतोब आपल्या जवळपासचे जे कोणी मोठे लोक आहेत, शिक्षक आहेत, घरचे आहेत आणि समुपदेशक आहेत, त्यांची आपण मदत घ्यायला हवी. कारण बहुतेक वेळेला तणावाच्या वेळेला हे होणारे शारीरिक बदल हे मानसिक असतात, पण जोपर्यंत डॉक्टर त्याच्यावरती शिक्कामोर्तब करत नाहीत तोपर्यंत ते तणावाचे शारीरिक बदल आहेत असं लगेच आपण समजू नये. पण डॉक्टरना दाखवायला हवं. शिक्षकांनी आणि पालकांनी, मुलं ही मुद्दामून करतायत, जाणीवपूर्वक करतायत, अभ्यास टाळायचा म्हणून करतायत, त्यांना परीक्षा टाळायची आहे म्हणून ते असं करतायत, असं काहीतरी कन्क्लुजन काढण्याआधी त्यांच्याशी बोलून घ्यावं.
त्यांना समजून घ्यावं. वागण्यातले बदल, परीक्षा टाळणं, शाळेला येणं टाळणं, सराव परीक्षा टाळणं, अभ्यास करायला टाळणं, म्हणजे टाळणं होत असेल तरी हा पण बदल अतिशय लक्षात घेण्याजोगा आहे. किंवा बिनमहत्वाच्या गोष्टी करत बसणं. आता बिनमहत्वाची गोष्ट अलीकडच्या काळातली कुठली, तर मोबाईल किंवा काहीतरी गेम्स खेळत बसणं, किंवा अजिबात घराबाहेर न पडणं, मित्रांमध्ये न जाणं, कुणालाही न भेटणं, एकदम बोलणं टाळणं, हे सगळं होत असेल तरी हे खूप विचारात घेण्यासारखं वर्तन आहे. किंवा आंघोळ न करणं, रुटीन बिघडणं, टाइम टेबल बिघडणं, नीट नेटकेपणानं न राहणं, आवडत्या गोष्टींमध्ये सुद्धा मजा न येणं, आवडत्या गोष्टी न करणं, घुमेपणानं बसून राहणं, किंवा अ, सगळ्यात महत्वाची गोष्ट, अशा मुलांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन सांगून जातात की बाबा हा खुश नाहीये. तर तसं जर दिसत असेल तर तेही आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या या वागण्यातल्या बदलाकडं अगदी कटाक्षानं लक्ष द्यावं आणि समजून घेणाऱ्या शिक्षकांना, घरच्यांना किंवा आपल्या ओळखीच्या कुठल्याही मोठ्या व्यक्तीला ताबडतोब हे सांगावं. काही वेळेला तणावामुळं खूप चिडचिड वाढते, उलट बोलायला, आपोआपच उलट बोलायला लागतो आपण, आपटाआपटी करायला लागतो. काही वेळेला आपण नुसता अभ्यास करत नाही, अति अभ्यास करतो, म्हणजे अति सराव हा सुद्धा मग्गूच्या कॅटेगरीत घेऊन जाणार आहे. त्यामुळं अति अभ्यास करणं, किंवा काही जण ना स्वतःला इजा करून घेतात, टोचून घेतात, चिमटे काढून घेतात, हात भिंतीवरती बदडून घेतात, कारण त्यांना ते फ्रस्ट्रेशन आलेलं असतं. तर ते काढण्यासाठी म्हणून त्यांना असे उपाय करावेसे वाटतात. ते त्यांनी करू नयेत, कोणाची तरी मदत घ्यावी. किंवा सारखं सारखं इतरांकडून धीर मागत राहणं, म्हणजे शिक्षकांना विचारणं, हे करतोय हे येईल ना सर, तुम्हाला वाटतंय ना माझा अभ्यास झालाय, मला जमेल ना, नाही जमलं तर तुम्हाला काही वाटणार नाही ना, किंवा घरच्यांना विचारणं किंवा मित्रांना विचारणं, सारखं सारखं रिअश्युरन्स घेत राहणं, हा सुद्धा वागण्यातला बदल लक्षात घेण्यासारखा आहे. आणि तो जर शिक्षकांच्या आणि पालकांच्या लक्षात आला तर त्यांनी त्या विद्यार्थ्याला मदत करावी. विद्यार्थ्यांनी सुद्धा स्वतःच्या या वागण्यातल्या बदलाकडे आणि शारीरिक बदलांकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवावं, आणि जर तसं होत असेल तर आपल्या घरच्यांना सांगावं. काही वेळेला विद्यार्थ्यांना आपल्यात झालेले हे बदल इतरांना सांगू नयेत असं वाटतं, कारण त्यांना असं वाटतं की असं होणं म्हणजे कमीपणा आहे, किंवा घरच्यांना काय वाटेल, घरच्यांनाच दुप्पट टेन्शन येईल, किंवा शिक्षक आपल्याला हसतील, आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला हसतील. तर यात हसण्यासारखं काही नाही, न सांगण्यासारखं काही नाही. सचिन तेंडुलकरला सुद्धा टेन्शन येतं. परवा महिलांचा वर्ल्ड कप झाला त्यावेळेला जेमिमानं सुद्धा सगळ्यांना सांगितलं की मी वर्षभर या टेन्शन मध्ये होते, इव्हन मी आत्ता 125 रन्स काढताना सुद्धा टेन्शन मध्ये होते, पण मी वन बॉल ऍट अ टाइम असं लक्ष केंद्रित करत ही मॅच जिंकायला मदत केलेली आहे. त्यामुळे टेन्शन येणं हे सर्वसामान्य सगळ्यांचंच लक्षण आहे. आत्ता मला सुद्धा तुमच्या समोर प्रेझेंट करताना टेन्शन आहे, आणि मी ते आवश्यक टेन्शन पर्यंत घेऊन येण्याचा सातत्यानं प्रयत्न करतोय. त्यामुळे याबद्दल इतरांना सांगितलं तरच आई वडिलांना पुढे टेन्शन येणार नाही. नाही सांगितलं तर उलट जास्त येईल. त्यामुळे हे सांगावं. आता काही टेक्निक्स मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला मग्गू ते अप्फू कसं यायचंय, म्हणजे अति टेन्शन ते आवश्यक टेन्शन इथपर्यंत कसं यायचं. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, माझ्या हातात काय आहे, मी काय करू शकतो, फॅक्टर्स विदिन कंट्रोल काय आहेत, यावरती लक्ष केंद्रित करावं. सॉरी. अभ्यास करणं हे माझ्या हातात आहे, रिझल्ट माझ्या हातात नाहीये. अभ्यासाचं नियोजन माझ्या हातात आहे, पालकांनी मला काय म्हणावं, शिक्षकांनी मला काय म्हणावं, हे माझ्या हातात नाहीये. माझ्या बरोबरचा विद्यार्थी पुढे जाणार का नाही जाणार हे माझ्या हातात नाहीये. माझ्या हातात मला न येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं शिक्षकांकडनं समजून घेणं हे माझ्या हातात आहे. बोर्डाच्या परीक्षेत कोणते प्रश्न येणार हे आपल्याला माहित असणारच नाही, ते माझ्या हातातच नाही. मग माझ्या हातात काय आहे, तर बोर्डाच्या परीक्षेचा पेपर पॅटर्न काय असतो, कशा पद्धतीनं प्रश्न येऊ शकतात, आतापर्यंत कोणत्या प्रश्नांना जास्त वेटेज दिलं गेलंय, त्या प्रश्नांची एक लिस्ट करून त्याचा सराव जास्त करणे, न येणाऱ्या गोष्टींबद्दल इतरांची मदत घेणे, हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळं माझ्या हातात काय याबद्दल आपण जागरूक राहायला पाहिजे. जे आपल्या हातात नाही ते आपण आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केल्यामुळं आपण मग्गू होऊ शकतो.
दुसरं हे आहे की माझं गोल काय आणि माझ्या प्रायोरिटीज कशाला आहेत हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजे माझं ध्येय काय आणि मी प्राधान्य कशाला द्यायला हवं. बऱ्याच वेळेला असं होतं की काही विद्यार्थी म्हणतात की माझं ध्येय आहे की मला साधारणपणे 85% मार्क पडायला पाहिजे. काही म्हणतात 95% मार्क्स पडायला पाहिजे. आणि ते ना त्या पद्धतीनं अभ्यासाचं नियोजन करतात. 100% नियोजन त्यांचं फॉलो होतं असं नाही. बऱ्यापैकी होतं, बऱ्यापैकी होत नाही. पण ना ते घेतला वसा सोडत नाहीत. करत राहतात, प्रयत्न करत राहतात, प्रयत्न करत राहतात. पण काही जण असतात ना, ते म्हणतात की मला 85% पडायला पाहिजेत, 95% पडायला पाहिजेत. पण ना असं म्हणतात आणि त्यानंतर काही काळानं त्यांच्या हातात मोबाईल असतो. असं म्हणतात आणि ते 2-2, 3-3 तास ग्राउंडवर असतात. आता ग्राउंडवरती असणं हे काही वाईट लक्षण नाही. पण 2-2, 3-3 तास रोज ग्राउंडवरती राहणं, मित्रांबरोबर बाहेर कोपऱ्यावरती 2-2, 3-3 तास गप्पा मारणं किंवा इकडं-तिकडं फिरणं ही आपली आत्ताची म्हणजे या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातली प्रायोरिटी असता कामा नये. मित्रांना वेळ द्यायला पाहिजे, पण तो किती? तो पण आपण ठरवून घ्यायला पाहिजे. ग्राउंडवरती जायलाच पाहिजे, व्यायाम करायलाच पाहिजे, पण तो किती? किती वेळ द्यायचा त्याच्यासाठी हे पण आपल्याला ठरवायला पाहिजे. आणि मोबाईलला मात्र आत्ता आपण जरासं बाजूलाच ठेवायला पाहिजे. हे जर प्राधान्य आपल्याला समजलं तर आपण ठरवलेल्या ध्येयाकडं आपण जात राहू. म्हणजे मी रेल्वे स्टेशनवर गेलोय, माझी रेल्वे आहे 10 वाजताची मुंबईला जाणारी आणि मी समोर रेल्वे लागली आहे, पण मी त्यात न बसता माझ्या मित्राबरोबर गप्पा गोष्टी करण्यात आणि वडापाव खाण्यात तिथं प्लॅटफॉर्मवरती उभारलोय. असं होत असेल तर रेल्वे माझ्यासाठी थांबणार नाहीये. ती 10 वाजताची तर ती 10 वाजता सुटणार. कारण माझं प्राधान्य मित्र आणि वडापाव हे असल्यामुळं मी ते करत बसलो आणि रेल्वे निघून गेली. आता याला रेल्वे जबाबदार नाही, तर माझा प्राधान्यक्रम जबाबदार आहे. त्या पद्धतीनं मी अभ्यास करत असताना मला प्राधान्य कशाला द्यायचंय? माझ्या गोलनुसार प्राधान्यक्रम द्यायला पाहिजे का माझं गोल वेगळा आणि प्राधान्यक्रम वेगळा असं होत असेल तर आपण आपल्या ध्येयाकडे पोहोचू शकणार नाही. आता तिसरी गोष्ट अशी आहे की एन्झायटी ऑफ कॉन्सिक्वेन्सेस वर्सेस ऑप्शन्स. म्हणजे परिणामांची चिंता करत बसायची का पर्याय काढायचे. जसं मी मगाशी म्हणालो की मग्गू म्हणत होता की असा झाला परिणाम तर म्हणजे कसा, तर घरचे मला ओरडले तर, घरच्यांना माझ्या मार्क्समुळं आनंद झाला नाही तर, मी करतोय तो अभ्यास परीक्षेत आला नाही तर, मला तिथं गेल्यावर आयत्या वेळेला आठवलं नाही तर. आता हे सगळे परिणाम झाले. परिणामांचा विचार करत बसलो की येणारी भावना असते चिंता. आणि त्यापेक्षा जर आपण ऑप्शन काढले म्हणजे हा प्रश्न परीक्षेत येईल का असं मला वाटतंय ना, मग किती वेळ आलाय मागं, कशा पद्धतीनं आलाय, ट्विस्ट करून टाकतात का, त्यासाठी मला काय करायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन्स काढायला पाहिजे. जर आपण ह्या 3 तंत्रांना नीट वापरलं. पहिलं तंत्र काय, तर माझ्या नियंत्रणात काय आणि माझ्या नियंत्रणाच्या बाहेर काय हे आपल्याला समजलं पाहिजे. दुसरं तंत्र काय, तर माझं ध्येय आणि त्या ध्येयानुसार माझ्या माझ्या प्रायोरिटीज किंवा माझा प्राधान्यक्रम काय हे मला समजलं पाहिजे. आणि तिसरं तंत्र काय, तर मला परिणाम काय होतील याचा विचार करत बसायचंय का मला माझ्या ध्येयानुसार पर्याय काढत राहायचंय. हे जर आपण फॉलो केलं तर मग आपण अप्पूच्या कॅटेगरीत येऊ. आता मी जे वाक्य बोलतोय ते विद्यार्थी मित्रांनो नीट समजून घ्या. आपण कधीच 100% पूर्ण वेळ अप्पू नसतो, पण आपण कधीच 100% निक्कू न होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आणि कधीच मग्गू न होण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. जेव्हा आपण मग्गू किंवा निक्कू होऊ घालतो, व्हायला लागतो, त्यावेळेला परत आपण स्वतःला अप्पूच्या कॅटेगरीत घेऊन जायचं ही 3 तंत्र वापरून. स्वतःलाच विचारायचं की मी आता काय करायला पाहिजे, माझा प्राधान्य कशाला असायला पाहिजे. दुसरं स्वतःला विचारायचं की मी आता स्वतः काय करू शकतो आणि त्यासाठी मला कुणाची मदत घ्यायला पाहिजे. अजून टेक्निक एक आहे की आपण ना अभ्यास करतो, पण अभ्यास करत असताना आपण उजळणीला कमी वेळ देतो आणि आपण सगळ्यात जास्त महत्व देतो ते नुसतं अभ्यास करण्याला. शास्त्र उलट सांगतं. शास्त्र म्हणतं की उजळणी 80% व्हायला पाहिजे आणि अभ्यास 20%. उजळणीचा अर्थ रट्टा मारणे नव्हे.
रट्टा मारल्यामुळं रट्टा मारणे ही वेगळी कन्सेप्ट आहे आणि उजळणी ही वेगळी कन्सेप्ट आहे. सराव परीक्षा ह्या उजळणीचा एक भाग आहे. त्यामुळं सराव परीक्षा चुकवायला नाही पाहिजे. घरात राहून जेवढे पेपर सोडवता येतील तेवढे सोडवले पाहिजेत. रॅन्डमली प्रश्न घेऊन ते आपण स्वतः सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. डोळे मिटून प्रत्येक धड्यामध्ये काय बरं आहे असं एक चलचित्र डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करायला पाहिजे, जेणेकरून अभ्यास चित्रांच्या स्वरूपात आपल्या मेंदूमध्ये रजिस्टर होऊ शकतो. पुढचं टेक्निक आहे ते म्हणजे पोमोडोरो टेक्निक. पोमोडोरो म्हणजे इटालियन भाषेमध्ये टोमॅटो. आता हे पोमोडोरो टेक्निक का करायचं? कारण आपला अलीकडं ना लक्ष केंद्रित करण्याचा कालावधी अतिशय कमी झालाय. म्हणजे आपण बसतो अभ्यासाला आणि काही वेळातच आपण इकडे तिकडे बघायला. आता हे फक्त काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत नाही, हे सगळ्यांच्याच बाबतीत व्हायला लागले. आता याची कारणांची मीमांसा करण्या इतपत आपल्याकडे इथं वेळ नाही. पण आपला मेंदू आता नुसता मेंदू राहिलेला नाहीये, तर तो पॉपकॉर्न ब्रेन झालाय. म्हणजे पॉपकॉर्न जर कढईत टाकले तर कढईत तापल्यानंतर कसे पॉपकॉर्न उडायला लागतात आणि ते कढईतनं बाहेर पडतात, तशा आपल्या मेंदूमध्ये विचारांच्या उड्या असतात. त्या उड्या इतक्या व्हायला लागल्यात की आपण जर अभ्यासाला बसलो की 10व्या मिनिटात, 10 म्हणजे मी खूप म्हणतोय, पण तरी सुद्धा लगेच विचारांच्या उड्या सुरू होतात आणि मग घरचे म्हणतात अजिबात बसायला म्हणून नको असतं तुला. अभ्यास कसा करायला पाहिजे? 2-2, 3-3 तास अभ्यास करायला पाहिजे. पण 2-2, 3-3 तास पण अभ्यास होत नाही. त्यापेक्षा पोमोडोरो टेक्निक करायचं. म्हणजे काय? 25 मिनिटं सलग अभ्यास करायचा प्रयत्न करायचा, त्यानंतर 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा, परत 25 मिनिटं अभ्यास करायचा, 5 मिनिटं ब्रेक घ्यायचा, परत 25, परत 5 मिनिटं ब्रेक आणि मग 25 मिनिटं. असं 25 गुणिले 4 मिनिटं, 25 मिनिटं गुणिले 4 एवढा अभ्यास झाल्यानंतर मग 20-30 मिनिटाचा ब्रेक घ्यायचा आणि परत एक पोमोडोरो करायचा. म्हणजे 4-25 मिनिटं म्हणजे एक पोमोडोरो आणि 3-5 मिनिटाचे ब्रेक्स. अशा पद्धतीने अभ्यास करायचा. पण मित्रांनो, 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये गेल्यानंतर परत येऊन बसायचं बरं का. नाहीतर मग तिकडे गेल्यानंतर आपण तिकडच जातो. दुसरी गोष्ट, 5 मिनिटाच्या ब्रेकमध्ये कुठलंही स्क्रीन वापरायचं नाही. म्हणजे मोबाईल वापरायचा नाही, टीव्ही वापरायचा नाही किंवा लॅपटॉप वापरायचा नाही, टॅब वापरायचा नाही. अशा वेळेला कुठली तरी फिजिकल ऍक्टिव्हिटी करायची. म्हणजे आपण स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे किंवा आपली अभ्यासाची पुस्तकं नीट लावून ठेवायची किंवा आपल्या घराभोवतीच्या बागेमध्ये जरा फेरफटका मारायचा किंवा आईला किचनमध्ये काहीतरी मदत करायची किंवा जरा इकडे तिकडे आवरावरी करायची किंवा उगाच तिकडून इकडे फेऱ्या मारायच्या. पण 5व्या मिनिटाला परत येऊन अभ्यासाला बसायचं आणि हळूहळू ह्या पोमोडोरोचं प्रमाण वाढवायचं. म्हणजे 4 गुणिले 25 मिनिटं, परत 4 गुणिले 25 मिनिटं असं जर करत असू तर परत एकदा 4 गुणिले 25 मिनिटं असं करायला लागायचं. पण हे पोमोडोरो वापरायचं हे खूप उपयोगाला पडतं. दुसरी गोष्ट, प्रत्येक 25 मिनिटाच्या ब्रेकमध्ये एकाच विषयाचा अभ्यास करायला पाहिजे असं नाही. पहिल्या 25 मिनिटामध्ये आपण जर सायन्स करत असू तर दुसऱ्या 25 मिनिटामध्ये दुसऱ्या कुठल्याही विषयाचा अभ्यास केला तरी चालण्यासारखं असतं. त्याचा जास्त उपयोग होतो. कारण अर्ध जर काही सोडलं ना तर त्याबद्दल पुढचं समजून घ्यायला आणि पुढचा अभ्यास करायला मेंदू इच्छुक असतो असं सांगतं सायन्स. जसं की सिरियल अर्धी सुटली की आपण पुढच्या वेळेला परत एकदा त्या सिरियलमध्ये काय घडलंय हे बघण्यासाठी इच्छुक असतो. तर अशा पद्धतीने आपण पोमोडोरो टेक्निक वापरू शकतो. त्यानंतर आपल्याला उजळणीचा आणखीन एक भाग असा आहे की जेव्हा आपण अभ्यास करू त्याच्या अजून एक 2 दिवसानंतर आपल्याला अभ्यास परत एकदा करायला हवा. 3 दिवसानंतर, त्यानंतर परत एकदा आठवड्यांनी आणि त्यानंतर परत एकदा 2 आठवड्यांनी आपण जो अभ्यास केलाय, आज जे वाचलंय ते परत एकदा आठवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कारण जर आपण ते आठवलं नाही, पुन्हा एकदा त्याच्याकडे जर ओझरती नजरही टाकली नाही तर मात्र मग काय होतं तर मेंदू तो विसरून जातो. तुम्ही जर ग्राफ बघितला तर डे 1 ला आपण शिकलोय आणि त्यानंतरच्या लगेचच्याच दुसऱ्या दिवशी जर आपण त्याच्याबद्दल काही समजून नाही घेतलं तर ते हळूहळू इकडं विसरायला सुरुवात होते. त्यापेक्षा त्याच दिवशी संध्याकाळी परत एकदा नुसती ओझरती नजर टाकायची, 3 दिवसांनी परत एकदा आठवायचा मनातल्या मनात प्रयत्न करायचा, एकदा चाळायचं, परत आठवड्यांनी आणि परत 2 आठवड्यांनी.
गणिताचा मात्र अभ्यास असा करायचा नाही. गणिताचा अभ्यास त्या पद्धतीचं एखादं गणित सोडवून करायचा. असंही करता येईल. त्यानंतर मी आता सांगितलं तसं ध्येय आणि प्राधान्यक्रम ठरवून घ्यायचं, एकेका दिवसाचा प्लॅन करायचा. आपल्या सगळ्यांचं स्लोगन असलं पाहिजे, वन डे ॲट अ टाइम. लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी बाजूला करायच्या. त्या कोणत्या? त्या प्रत्येकाच्या वेगळ्या असतात आणि आपल्या सगळ्यांची कॉमन एक गोष्ट आहे, मोबाईल. तेवढी जराशी आता बाजूला ठेवायची. जास्तीत जास्त पेपर सोडवायचे, अभ्यासाची चर्चा करायची. अभ्यास सोडून नुसतीच परीक्षेची चर्चा करणाऱ्या किंवा भीती दाखवणाऱ्या चर्चांमध्ये मित्रांबरोबर सामील व्हायचं नाही. यावेळेचा पेपर अवघड काढलाय म्हणे, यावेळेचे पेपर अवघड तपासणार आहेत म्हणे, या चर्चांमध्ये काहीही अर्थ नसतो. ह्या फक्त अफवा असतात आणि त्यामुळं उलट आपण मग्गू होऊ शकतो. शिवाय आपल्याला जे वाटतं ते नीट विचार करणाऱ्या इतरांचं मत घेऊन पक्क करायचं. अजून मी सोपं टेक्निक तुम्हाला सांगणार आहे. त्या सोप्या टेक्निकचं नाव आहे फिनमॅन टेक्निक. फिनमॅन टेक्निक म्हणजे काय? आपल्याला जे कळलंय ते इतरांना म्हणजे अतिशय लहान मुलांना समोर बसवायचं आणि त्यांना अतिशय सोप्या भाषेत, म्हणजे त्यांना समजेल अशा भाषेत समजून सांगायचं. अल्बर्ट आइन्स्टाईन काय म्हणतात तर, यू डोंट नो समथिंग वेल इफ यू कांट एक्सप्लेन इट टू चाइल्ड. म्हणजे तुम्हाला जर दुसऱ्याला, लहान मुलांना जर समजून सांगता येत नसेल तर तुम्हालाच ते नीट समजलेलं नाही, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळं आपल्याला कळलेलं कुणाला तरी लहान मुलांना समोर बसवायचं आणि समजून सांगायचं. आपल्या घरातला एक अतिशय हक्काचा आणि लहान मूल असलेला जो कोणी प्राणी आहे तो आहे आपली मम्मी, आई. तर तिला समजून सांगायचं, मी हे का तुला सांगायला लागली, तर माझा अभ्यास व्हावा म्हणून. पण हे तू समजून घे आणि तुला समजलंय का हे मला तू सांग. अशा पद्धतीने करू शकतो. घरातल्या आपल्या लहानग्या भावाला, बहिणीला पण आपण सांगू शकतो. शेजारच्या एखाद्या लहान मुलाला 2 मिनिटासाठी घेऊन यायचं आणि त्याला समजून सांगायचं की आपण शास्त्रामध्ये काय शिकलो. त्याला हे समजेल अशा भाषेत आपल्याला सांगायला जमलं तर त्याचा अर्थ असा आहे की आपला अभ्यास चांगल्या पद्धतीनं झालेला आहे. हा, आता हे मात्र आपण शेवटाकडे यायला लागलोय. आता मी जी काही स्लाइड तुम्हाला दाखवतोय त्या स्लाइडकडे नीट बघा आणि यातल्या प्रत्येक वाक्याला लक्षात ठेवा. मी जे हे हितचिंतक सांगतोय, या हितचिंतकांपासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचे हितचिंतक आहेत खोटी आशा निर्माण करणारे हितचिंतक. काही नाही रे, चांगलं होतंय, येते रे तुला, अजिबात घाबरायचं नसतंय, असं म्हणणारे हितचिंतक जर आपल्या आजूबाजूला असतील, ते हितचिंतकच असतात, पण यांच्यापासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. दुसरं, उमेद खच्ची करणारे काही हितचिंतक असतात. बघा बुवा, जमते का या वेळेला, का परतच्या खेपेला बसणाऱ्या परीक्षेला, यावेळेचा पेपर अवघड येणार आहे, तुम्हाला माहित नसलं तर सांगतो, मागच्या वेळेला सोपा आला होता, यावेळेला अवघड येणार आहे. या सगळ्या हे हितचिंतकच असतात. फक्त त्यांचा हेतू असा असतो की असं जर घाबरवलं तर मुलं अभ्यास करतील. खरं तर 100 एखाद्यालाच मोटिवेशन येतं, बाकी सगळ्यांची उमेद खच्ची होऊ शकते. गुणवत्तेचे गुणवान म्हणून समीकरण मांडणारे हितचिंतक असतात. म्हणजे समजा सराव परीक्षेत मार्क चांगले पडले तर लगेच तू हुशार आहेस मला माहिती आहे. आता इथं गुणवत्ता आहे, मार्क चांगले पडले त्याचा अर्थ गुणवत्ता आहे, पण लगेच तो विद्यार्थी पूर्ण गुणवान होत नाही. त्यामुळं आपले गुण म्हणजे आपण व्यक्ती नव्हे, हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळं असं जे कोणी आपलं सतत गुणगान गात राहतात, अशा हितचिंतकांपासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. अति अपेक्षांचा ओझा जे असतं ते लादणारे जे हितचिंतक असतात, यांच्यापासून पण आपल्याला जरासं लांबच राहायला पाहिजे. बघ बाबा, तुझ्या बाबांनी एवढा खर्च केलाय, एवढे ते कष्ट करून पैसे मिळवतात, तर तुला मार्क्स आणायलाच पाहिजेत. आता हे अति अपेक्षांचं ओझ आहे आणि ह्यानं काय होतं तर आपला अभ्यासावरचं लक्ष हटतं आणि आपण आपल्या आई वडिलांचे, आपल्या पालकांचे, शिक्षकांचे जे काही अपेक्षा आहेत त्या पूर्ण करू शकू की नाही, याकडे आपलं लक्ष लागायला लागतं आणि मग त्यानं घोळ होतो. स्वतःच घाबरून जाणारे काही हितचिंतक असतात. म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या एका विद्यार्थ्याची आई असं म्हणाली, ह्याची परीक्षा ह्याची नसतेच, ती माझीच असते. मलाच हुरहुर लागते, मलाच धडधडा लागतं, माझीच तहानभूक हरपते, मलाच झोप लागत नाही. हा आपला निवांत झोपलेला असतो. म्हणजे ही जी आई आहे, ही खरोखर आपल्या मुलावरती मनापासून प्रेम करते. पण व्हायला असं लागलंय, की हे आईची सगळी सिम्प्टम्स बघून आता तो मुलगा सुद्धा थोडासा घाबरायला लागला. त्यामुळे स्वतःच घाबरून जाणारे काही हितचिंतक असतात, त्यांच्यापासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. तुलना करणारे काही हितचिंतक असतात.
बघ बाबा त्याला चांगले मार्क्स पडायला लागले, तू आता हळूहळू मागं पडायला लागलायस. या लोकांपासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. माहिती आणि साहित्य ओतणारे हितचिंतक असतात. म्हणजे माझ्या एका मित्राचा मामा, त्यानं अभ्यास करावा म्हणून त्याला सतत त्याच्या अभ्यासक्रमात असलेल्या माहितीचे युट्यूब व्हिडिओज त्याला सारखे व्हॉट्सअप करायचे, किंवा परीक्षेत अभ्यास कसा करावा, काय करावं, काय नाही करावं याबद्दलची सारखी माहिती कुठेतरी गुगलवरती शोधायची, ते डाउनलोड करायची आणि ती त्या आपल्या भाच्याला पाठवायची. खरं तर या मामाचं त्याच्यावरती खूप प्रेम आहे, पण माहितीचा ओव्हरलोड हा आपल्याला प्रॉब्लेम मध्ये टाकू शकतो. काही जण आपल्या या विद्यार्थ्यांना भूतकाळाची सतत आठवण करून देत असतात. म्हणजे बघ, तू एकदा 8वीत असंच केलं होतंस, 4थीच्या स्कॉलरशिपला पण असंच केलं होतंस, त्या ग्रेड परीक्षेच्या वेळेला पण अति कॉन्फिडन्सनं गेलास आणि असंच झालं होतं, आणि बघ तुझं या वेळेला पण तसंच व्हायला पाहिजे का बाबा? झालं, मग आता इथं की नाही आपण मग्गू व्हायला लागतो. तर असं न करता भूतकाळाची आठवण करून देणाऱ्या हितचिंतकांपासून आपल्याला लांब राहायला पाहिजे. किंवा काही जणांना ना आपल्या योगदानाची आठवण करून द्यायची फार हुक्की असते. मी माझ्या 10वी मध्ये 4-4, 5-5 तास अभ्यास केलेला आहे. अजूनही गेलास तर माझ्या शाळेच्या बोर्डावरती तिथं माझं नाव लिहिलेलं आहे. असं म्हणून आपल्या मुलांना सांगतात. असं सांगण्यामागचा हेतू असा असतो की मुलांना प्रेरणा घ्यावी. पण मी परत सांगतो की यातले थोडेच जण प्रेरणा घेतात, दडपण घेणारे जास्त असतात. काही जण सदा असंतुष्ट हितचिंतक असतात. मुलांना 91% मार्क आणले सराव परीक्षेत किंवा ट्युशनच्या परीक्षेत, चांगले मार्क्स पडायला लागले, तर हा ठीक आहे, ते काय एवढं हे नाही. प्रत्यक्ष परीक्षेत मार्क पडले पाहिजे बोर्डात, किंवा हे काय एवढे मार्क्स तर काय, तो हा पण आणतो ती पण आणते, म्हणजे असंतुष्ट. तर असे असंतुष्ट जे असतात ना, त्यांच्यापासून थोडंसं 4 हात लांब राहायचं, किंवा 4 हात लांब राहू शकत नसू तर त्यांचं म्हणणं हे फक्त आपण मोटिवेट राहावं, आपला परफॉर्मन्स चांगला व्हावा यासाठीच आहे, असं स्वतःला समजवावं. काही जण अंधश्रद्धाळू हितचिंतक असतात. हे कर, ते कर, ते गळ्यात गंडा घाल, हे घाल, ते घाल, या देवाला चल, त्या देवाला चल. आता देवाला जाणं, थोडंसं प्रार्थना म्हणणं, मेडिटेशन करणं, हे सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत, पण अंधश्रद्धा मात्र बाळगू नये. अशा लोकांपासून 4 हात दूर राहावं. तर या हितचिंतकांची यादी आपण लक्षात ठेवायची आणि या लोकांपासून लांब राहायचं, कारण हे असतात अतिशय मनापासूनचे हितचिंतक, पण ते आपल्याला कदाचित टेन्शनच देऊन जातात. आता काय करायचं? तर परीक्षेच्या आधी महत्वाचं काय, तर व्यवस्थित 7 तास झोप, छानपैकी आहार, ज्याच्याबद्दल तुम्ही भाग 2 मध्ये ऐकणार आहात की हा आहार कसा घ्यायचा. उजळणी महत्वाची. काही जणांना काय वाटतं, वर्गात आपल्याला समजलंय म्हणजे आपल्याला परीक्षेत लिहिता येते, तर या गैरसमजापासून दूर राहायचं. आपल्या मेंदूला उजळणी लागते आणि ती परत परतची उजळणी लागते, त्यामुळे उजळणी महत्वाची. न झालेला अभ्यास महत्वाचा, आणि तो परीक्षेच्या आदल्या दिवसापर्यंत नव्हे. आता नोव्हेंबर डिसेंबर महिना चालू आहे त्यामुळे सांगतोय मी. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, प्लॅनिंग पाहिजे. आणि यू हॅव टू पुट युअर प्लॅन ऑन पेपर. तुम्ही जो काही प्लॅन करताय तो बरोबर. कागदावर यायला पाहिजे. तर अशा पद्धतीनं आपण अभ्यास करायला पाहिजे. आपण ठरवायला पाहिजे की आपल्याला निक्कू व्हायचंय, मग्गू व्हायचंय का अप्पू व्हायचंय, आणि त्या पद्धतीनं आपल्याला हे जे काही उरलेला आता कालावधी आहे तो कालावधी आपल्याला काढायला पाहिजे. अभ्यासाची आपल्याला मजा यायला पाहिजे, एवढा अभ्यास आपण करायला पाहिजे. आणि मग 3 इडियट्स मध्ये जसं आमिर खान म्हणतो की पढेंगे जी लगाकर पढेंगे, लेकिन कामयाब होने के लिए नहीं, काबिल होने के लिए. तर अशा पद्धतीने केलेला अभ्यास आपल्याला काबिलियतकडे घेऊन जातो, एक्सलन्स कडे घेऊन जातो, आणि अभ्यासाची खरोखर मजा यायला लागते. तर आता मी इथंच थांबतोय. मला बोर्डाने ही जी संधी दिली त्याबद्दल मी बोर्डाचे, ज्या विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि सर्व अधिकारी वर्ग, शिक्षण अधिकारी या सगळ्यांनी इथं आता उपस्थिती लावली आणि अ, ही चर्चा किंवा हे भाषण ऐकलं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद ललित सर. आमच्या चालू वर्षाच्या
ऑनलाईन कार्यक्रमाची अतिशय उत्कृष्ट सुरुवात आणि ऐकणारा प्रत्येक आमचा विद्यार्थी, पालक, सगळ्या शाळा, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक याच्यातून अतिशय प्रेरणा घेतील आणि बारकाईनं हा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहतील असं मला वाटतंय. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण मांडणी केलेली आहे आणि धन्यवाद सर. प्रेझेंटेशन तर एकदमच लाजवाब असं होतं. तुमचं मागच्या वर्षीपासून आम्हाला खूपच सहकार्य मिळतंय. आपले खूपच आभार आणि इट्स माय पुढच्या प्लेजर सर. काळातही आपण नक्कीच आमच्याबरोबर असाल अशी अपेक्षा करतो. येस सर. आणि सुतार सर आपण उपलब्ध असाल तर पुढचा कार्यक्रम आपण अनाऊन्स करा. यानंतरचे वक्ते राज्य मंडळाचे IT सल्लागार रुपेश यांना मी विनंती करणार आहे की राज्य मंडळ तसंच विभागीय मंडळ याचं संकेतस्थळ आणि राज्य मंडळाने जे मोबाईल ॲप मागच्या वर्षीपासून सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्या ॲपचा वापर कसा करावा, त्यातले जे बारकावे आहेत ते सगळे विद्यार्थ्यांना, शाळांना, आपल्या सगळ्यांना त्यांनी समजावून सांगावेत. थेट लाईव्ह प्रेझेंटेशन केलं तर काही हरकत नाही किंवा आपल्याकडे जर PPT उपलब्ध असेल तर आपण करावे. रुपेश. येस सर. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय सर? एकदा हां चेक करून. हो हो, येतो येतो, येस सर. परफेक्ट तर येतो. माझं स्क्रीन शेअर करतो. सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना माझा नमस्कार. माझी स्क्रीन दिसते का सर? एकदा कन्फर्म कर. हां येस. स्क्रीन विजिबल आहे ना सर? हो, दिसते दिसते. ओके सर. तर आपण आता म्हणजे महाराष्ट्र स्टेट बोर्ड म्हणजे आपलं राज्य मंडळ द्वारे विकसित केलेले संकेतस्थळ व त्याचप्रमाणे मोबाईल ॲप व विद्यार्थी व शाळा यांना उपयुक्त असं काय काय आपले फीचर्स आहेत व काय मॉड्यूल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण गुगलमध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्ड असे टाईप केले असता प्रथम जी लिंक प्राप्त होते आपल्याला ती HSSC board.in हे आपले ऑफिशियल संकेतस्थळ आहे महाराष्ट्र राज्य मंडळाचे. त्याचप्रमाणे कोल्हापूर विभागीय मंडळाचे संकेतस्थळ SSC board.kollapur.in असे आहे. त्यावर सुद्धा आपण लेटेस्ट माहिती वगैरे प्राप्त करू शकता. आणि महाराष्ट्र स्टेट बोर्डचे संकेतस्थळ आपण पाहून घेऊ आपण. तर यामध्ये विद्यार्थ्यांना, पालकांना व शिक्षक, शाळा व ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालय यांना सर्व परीक्षेच्या संदर्भात जे काही आवश्यक माहिती, परिपत्रके व नवीनतम सूचना या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या संकेतस्थळावर राज्य मंडळाची माहिती, राज्य मंडळाविषयी माहिती उपलब्ध आहे. राज्य मंडळाचे स्ट्रक्चर कसे आहे, राज्य मंडळाचे काम काय आहे व अधिनियम वगैरे ते पण आपण पाहू शकता. व विभागीय मंडळांची सर्व माहिती व त्यांचे ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा आपण पाहू शकता. म्हणजे आपणास जर आपल्याला जर संपर्क करायचा असला कोणत्या विभागीय मंडळास तर आपल्याकडे इथे सर्व विभागीय मंडळांचे पत्ते व तसेच मोबाईल आपले संपर्क क्रमांक दिलेले आहेत. त्यासोबत आपल्या इथे डाव्या हाताला नवीनतम सूचनेचा एक विंडो आहे. तर त्यामध्ये राज्य मंडळाद्वारे अपलोड केलेले सर्व परिपत्रके, प्रकटणे वगैरे आपण इथे प्राप्त करू शकता.
इथे लेटेस्ट आपण जे नवीनतम सूचना अपलोड केलेली आहे तर ती इथे वरती एका पट्टीच्या स्वरूपात ती कायमस्वरूपी चालू असते. तिथे आपण बघू शकता की नवीन कोणती परिपत्रक किंवा परीक्षेसंदर्भात सूचना आपल्याला इथे दिलेली आहे तर इथे आपल्याला ती कळून येईल. व इथे परीक्षा विषयक काही सूचना आहेत त्या आपण इथे पाहू शकता. आणि मग इथे वेबसाईटमध्ये आपल्या उजव्या हाताला आपण प्रत्येक घटकानिहाय आपण हे दिले आहेत, लॉग इन्स दिलेले आहेत. तर विद्यार्थी लॉग इन इकडे आहे. इन्स्टिट्यूट लॉग इन म्हणजे शाळा, कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासाठी असलेले लॉग इनचे पेज इकडे आहे. कर्मचारी लॉग इन म्हणजे राज्य मंडळ व विभागीय मंडळाचे सर्व कर्मचारी यांनी करावयाची कार्यवाही व त्यांचे लॉग इन्स व त्यांचे पोर्टल्स इथे उपलब्ध आहेत. त्यासोबत आपले महाराष्ट्र शासनाचे पोर्टल, भारत सरकारचे पोर्टल ह्यांचे पण लिंक्स आपण इथे दिलेले आहे. आपले सरकार पोर्टलद्वारे आपण क्रीडा प्रस्ताव पाठवू शकता तर ते पण इकडे आपण उपलब्ध केलेलं आहे. त्याचप्रमाणे गुणपत्रकांची प्रमाणपत्रांची ऑनलाईन पडताळणी. तर इथे आपल्या मंडळाद्वारे ई मार्कशीट पोर्टल म्हणून एक डेव्हलप केलेलं आहे. तर त्या पोर्टलवर आपले मार्कशीट व सर्टिफिकेट आपण व्हेरीफाय करू शकतो. म्हणजे आपले कॉलेजेस वगैरे, युनिव्हर्सिटीज, एम्प्लॉयर्स यांद्वारे पडताळणी केली जाऊ शकते या पोर्टलद्वारे. ते मी पुढे डिटेलमध्ये माहिती देणारच आहे. व इथे राज्य मुक्त विद्यालयाची पण पेज आहे आपल्याकडे. तर मुक्त विद्यालयाच्या पेजवर पण आपण त्यांच्या संदर्भात माहिती पाहू शकता. व शालेय शिक्षण व क्रीडा विभागाची लिंक आपण प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबत डिजी लॉकरवर सुद्धा आपले गुणपत्रक आपल्याला पुश करण्यात येतात. तर ते आपण इथे डिजी लॉकरवर जाऊन आपला डिजी लॉकरचं ॲप डाउनलोड करून आपण तिथे आपले प्रमाणपत्र व गुणपत्रक प्राप्त करू शकता. त्याचसोबत आपलं आता द्वितीय गुणपत्रक प्रमाणपत्राचं एक पोर्टल आपण लाईव्ह केलेलं आहे. तर त्यामध्ये आपल्याला जर आपलं गुणपत्रक हरवलं ओरिजिनलवालं तर आपण नव्याने द्वितीय गुणपत्रक याची अर्जाद्वारे मागणी करू शकता. व खाली आपल्या इथे डाउनलोड, सूचना, निकालाची सांख्यिकीय माहिती, विशेष विद्यार्थी, क्विक लिंक्स, प्रकाशन, बातम्या, मूल्यमापन, माहितीचा अधिकार असे टॅब्स उपलब्ध आहेत. तर मी एक एक करून सर्व टॅब्स आपल्याला दाखवतो आणि काय काय त्याच्यात उपलब्ध आहे. तर इथे विषय म्हणून एक आपल्याला टॅब आहे. तर त्यामध्ये SSC विषय व HSC विषय आपल्याला इथं पाहू शकता. तर SSC विषयांमध्ये आपण प्रथम भाषा कोणत्या आहेत, द्वितीय भाषा कोणत्या आहेत, त्यांचे कोड कोणते आहेत, विषय कोड हे पाहू शकता. त्याचप्रमाणे HSC चे विषय तर त्यांचे MCVC चे विषय व बाकी सगळे भाषा व मॅन्डेटरी विषय कोणते आहेत ते पण आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे आता मी स्टुडंट लॉग इनवर येतो. तर स्टुडंट लॉग इन म्हणजे विद्यार्थी लॉग इन मध्ये काय काय आपल्याला इथे सोयी उपलब्ध आहेत. तर इथे निकाल पाहण्याची आपल्याकडे सोय आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचा निकाल जेव्हा ऑनलाईन निकाल पब्लिश होईल मंडळाद्वारे मे महिन्यात 2026 च्या जवळ, तर त्यावेळी आपण या निकालच्या पेजवर जाऊन आपण आपला निकाल पाहू शकता. आपला सीट नंबर जो हॉल तिकीटवर असेल, सीट नंबर, आईचे नाव हे टाकून आपण आपला 10वीचा व 12वीचा निकाल पाहू शकता. त्याचप्रमाणे इन्स्पायर सर्टिफिकेट. तर इन्स्पायर सर्टिफिकेट हे 12वीच्या विद्यार्थ्यांनाच दिले जाते. तर 12वीमध्ये टॉप 1% मध्ये येणारे विद्यार्थी त्यांनाच इन्स्पायर सर्टिफिकेट दिले जाते. त्याची कट ऑफ इथे तुम्हाला या इन्स्पायर सर्टिफिकेटच्या पेजवर तुम्हाला उपलब्ध होईल. व आपण जसं निकाल पाहतो तसंच सीट नंबर व आईचे नाव टाकून आपण आपलं इन्स्पायर सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता. हे फक्त 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध राहील इन्स्पायर सर्टिफिकेट.
त्याचप्रमाणे आपण येऊया फॉर्म 17, म्हणजे बहिस्थ विद्यार्थी आपले जे असतात, म्हणजे प्रायव्हेट कॅन्डिडेट आपण म्हणतो, तर त्यांच्यासाठी आपण फॉर्म 17ची सोय उपलब्ध केलेली आहे 10वी व 12वी. तर आपण 10वी व 12वी मध्ये फॉर्म 17 कसं भरायचं ते एकदा पाहून घेऊया. तर आपला फॉर्म 17चा असा पेज आपल्याकडे दिसतो, म्हणजे या पेजला तुम्ही व्हिजिट केलं तर आपल्याकडे इथे सेल्फ स्टडी बुक डाउनलोड म्हणून आहेत. तर आता मी 10वीचं दाखवतो. तर इंग्लिश, मॅथ्स, हिस्ट्री, जिओग्राफी अशा विषयांचे आपल्याकडे इथे सेल्फ स्टडी करण्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेले आहेत पुस्तकं. तर इथे आपला ईमेल आय डी व मोबाईल नंबर टाकून आपण इथे टिक मार्क करायचे आहे, या सूचना वाचून घ्यायच्या आहेत व इथे आपण OTP प्राप्त करू शकता व त्या आपण लॉग इन करू शकता. फॉर्म 17चा पेज ओपन झाल्यावर आपल्या लॉग मध्ये आपल्याला इथे कॅन्डिडेट पर्सनल डिटेल्स म्हणजे विद्यार्थ्याची माहिती संपूर्ण भरायची आहे. आपले नाव, आपलं डेट ऑफ बर्थ, आपलं ॲड्रेस, करंट ॲड्रेस जे असेल, इथे फोटो व सिग्नेचर अपलोड करायचं आहे. व त्यासोबत विद्यार्थ्याने आपले शाळा जी अटेंड केलेली असेल त्या शाळेचे डिटेल्स इथे भरायचे आहेत. व इथे जे आपले इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते आपण इकडे अपलोड करायचे आहेत. व हे फॉर्म 17 आपण आपल्या सिलेक्ट केलेल्या शाळेस आणि आपण इकडे शाळा निवडू शकता फॉर्म 17 मध्ये. तर आपण जी प्रिफर्ड स्कूल म्हणून इथे एक ऑप्शन आहे, तर तिथे आपण शाळा निवडल्यास आपल्याला आपला प्रस्ताव त्या शाळेच्या लॉग मध्ये पाठवता येतो. तर असं फॉर्म 17 विद्यार्थी भरू शकतात त्यांच्या स्वतःच्या लॉग इन मधून व ते निवडलेल्या शाळेला पाठवू शकतात. आणि 10वी व 12वीचे यामध्ये सेमच म्हणजे ऑप्शन आहेत. आपण आता इथे गुणांची पडताळणी म्हणजे आपण आपला ऑनलाईन निकाल जाहीर झाल्यावर राज्य मंडळाद्वारे आपल्या गुणांची पडताळणी, आपल्या उत्तरपत्रिकेची छायांकित प्रत व उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी 10वी व 12वीचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. इथे SSC व HSC असे ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध आहेत. व गुणांची पडताळणीसाठी आपण आपलं मोबाईल नंबरद्वारे आपण लॉग इन करू शकता व आपण अप्लाय करू शकता. त्यामध्ये आपला रिझल्ट दाखवला जातो व आपल्याला जो विषय, ज्या विषयामध्ये आपल्याला व्हेरिफिकेशन, फोटोकॉपी किंवा रिव्हॅल्युएशनला अप्लाय करायचं असेल ते आपण सिलेक्ट करू शकता तिकडे व अप्लाय करू शकता. स्थलांतर प्रमाणपत्र, तर स्थलांतर प्रमाणपत्र ज्या विद्यार्थ्यांना डाउनलोड करायचे आहे तर ते या स्थलांतर प्रमाणपत्राच्या पेजवर जाऊन इकडे अप्लाय फॉर मायग्रेशन सर्टिफिकेट असं एक ऑप्शन आहे. तिथे आपण आपलं डिव्हिजनल बोर्ड सिलेक्ट करायचं आहे व आपले डिटेल्स या फॉर्ममध्ये फिल करून आपण स्थलांतर प्रमाणपत्रासाठी अप्लाय करू शकता. सर्वात महत्वाचे म्हणजे आता 10वी व 12वी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केलेले आहेत राज्य मंडळाद्वारे. तर ते आपण इथे विद्यार्थी लॉग इन मध्ये वेळापत्रक असे एक बटन दिलेले आहे, त्यावर व्हिजिट करून आपण 10वीचा वेळापत्रक आणि 12वीचं वेळापत्रक पाहू शकता. तर 10वीचा वेळापत्रक आपण इथे
तसे तुमच्या शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात तुम्हाला प्रिंटेड स्वरूपात वेळापत्रक प्राप्त होईल. व आपल्या राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर हे वेळापत्रक उपलब्ध आहे. हे आपण व्यवस्थित प्रमाणे आपल्याकडे सेव्ह करून घ्यायचं आहे आणि वेबसाईटवर नेहमी उपलब्धच असणार आहे. तर हे वेळापत्रक फार इम्पॉर्टंट आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी व शिक्षकांनी पण ह्याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. वेळापत्रक कुठून ऍक्सेस करायचं, विद्यार्थी लॉग इन आणि त्यामध्ये वेळापत्रक असं आपल्याला इथे पेज दिलेला आहे. व त्यासोबत 10वी व 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी नमुना प्रश्नपत्रिका म्हणजे मागील वर्षांच्या नमुना प्रश्नपत्रिका आपण दिलेल्या आहेत. मार्च 25 व मार्च 24च्या आपण परीक्षेचे विषयांचे हे दिलेले आहेत. क्वेश्चन पेपर सरावासाठी आपण उपलब्ध केलेले आहेत. तर इथे 10वी व 12वीचे क्वेश्चन पेपर आपण डाउनलोड करू शकता. आता मी एक डाउनलोड करून दाखवतो. तर इथे आपल्याला मॉडेल म्हणजे आपले मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर आपण सरावासाठी वापरू शकता. शिक्षकांनी व विद्यार्थ्यांनी हे क्वेश्चन पेपर उपलब्ध आहेत त्याचा लाभ घ्यावा. व त्यासोबतच द्वितीय गुणपत्रक प्रमाणपत्रक आता आपण म्हणजे सर्व नागरिकांसाठी उपलब्ध केलेलं आहे. म्हणजे आपण ज्याला डुप्लिकेट मार्कशीट किंवा सेकंड कॉपी ऑफ मार्कशीट असं म्हणू शकतो. तर ते आपलं म्हणजे ज्यांच्याकडे ओरिजिनल मार्कशीट होती किंवा ओरिजिनल गुणपत्रक होतं पण काही कारणास्तव त्यांचं ते गहाळ झालेलं आहे किंवा ते आता सध्या त्यांच्याकडे नाही आहे आणि अजून एक द्वितीय गुणपत्रक त्यांना प्राप्त करायचं आहे. तर ते आपण इथे या पोर्टलवर प्राप्त करू शकता. तर त्यामध्ये इथे आपल्याला 4 ऑप्शन आहेत. डुप्लिकेट मार्कशीट, सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट व प्रोव्हिजनल सर्टिफिकेट. तर इथे आपण डुप्लिकेट मार्कशीटची फंक्शनॅलिटी बघून घेऊया. इथे सुद्धा आपल्याला आपला मोबाईल नंबर प्रोव्हाइड करायचा आहे व त्यावर आपल्याला OTP प्राप्त होईल. व 10वी व 12वीचे ऑप्शन आपल्याला दिसतील. तर 10वीच्या ह्याच्यात आपण जर गेलो तर डुप्लिकेट मार्कशीट म्हणजे दुय्यम प्रत गुणपत्रक. तर त्यामध्ये आपल्याला इथे पहिल्या सूचना दाखवलेल्या आहेत त्या प्रत्येकाने वाचून घ्यायच्या आहेत प्रॉपरली आणि इकडे टिक मार्क करायचं आहे व आय ॲग्रीवर क्लिक करायचं आहे. तर इथे आपला फॉर्म आहे ज्याच्यात बेसिक डिटेल्स आपण विचारलेले आहेत. विद्यार्थ्याचं नाव, आईचं नाव, सेशन, इयर म्हणजे आपल्याला आपल्या मार्कशीट वरून ते प्राप्त होतील किंवा आपल्याकडे मार्कशीट पण नसेल तरी आपले जे मॅन्डेटरी फील्ड्स आहेत म्हणजे जे स्टार मार्क करून आपण इथे मॅन्डेटरी ठेवलेले आहेत ते आपण भरायचे आहेत. आणि इथे पत्ता आपल्याला जर ते गुणपत्रक प्रिंटेड स्वरूपात आपल्या ॲड्रेसवर हवे असेल तर आपण इथे आपला करंट ॲड्रेस इथे प्रोव्हाइड करायचा आहे. व इथे डिलिव्हरी टाईप आपण बाय हँड किंवा बाय पोस्ट असं सिलेक्ट करू शकता. तर बाय हँड म्हणजे आपल्याला मग विभागीय मंडळाला आपल्या भेट द्यावं लागेल व तिकडून आपल्याला आपलं गुणपत्रक कलेक्ट करता येईल. व बाय पोस्ट म्हणजे आपल्या पत्त्यावर आपल्याला गुणपत्रक उपलब्ध होईल. हे फॉर्म भरून आपण आपले अर्ज इथे विभागीय मंडळास सादर करू शकता. तर आता ही माहिती झाली विद्यार्थ्यांची. अजून आपल्या इथे खाली एक डाउनलोड सेक्शन म्हणून आहे. तर डाउनलोडमध्ये सर्व इम्पॉर्टंट काही आपल्या इथे डाउनलोड्स आहेत. म्हणजे वैद्यकीय प्रमाणपत्र म्हणजे आपले जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे लागणारे प्रमाणपत्र इथे उपलब्ध आहेत. समकक्षता यादी व शाळांची यादी इथे उपलब्ध आहे. तर हे आपण पाहू शकता डाउनलोड्सचं जे सेक्शन आहे. व त्यासोबत सूचना म्हणजे इकडे आपल्याला जे नवीनतम सूचना आहेत त्या सर्व आपल्याला पाहायच्या असतील तर इथे सूचनेच्या पेजवर आपण जाऊ शकता. व निकालाची सांख्यिकीय माहिती जर आपल्याला पाहायची असेल 10वी व 12वी तर इकडे आपण मागील
4-5 वर्षांची आपण विभाग मंडळनिहाय आपण दिलेली आहे व राज्यनिहाय आपण निकालाची माहिती दिलेली आहे. त्यासोबत एक विशेष विद्यार्थी म्हणून आपला पेज आहे इकडे आपल्या संकेतस्थळांवर. तर दिव्यांग विद्यार्थ्यांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या आपण इकडे त्यांचं कागदपत्र उपलब्ध करून दिलेलं आहे. एक शासनाचा जी-आर आहे तो आपण इकडे उपलब्ध केलेला आहे. म्हणजे ते वाचून आपण काय काय सुविधा देतो 10वी व 12वी मध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना ते पाहू शकतो. व त्यासोबत बातमी व कार्यक्रम असं आपलं एक पेज आहे. त्यावर आपण काही नवीन बातम्या आल्या असतील किंवा राज्यमंडळाचा काही उपक्रम असेल तर इथे पाहू शकतो. तर हे झालं आपलं संकेतस्थळ. तर आता मी ॲप दाखवतो. मोबाईलचं ॲप आपलं विकसित केलेलं आहे त्याचं एकदा माहिती देतो. आता मी मोबाईल ॲप बद्दल माहिती देत आहे. तर आता माझी स्क्रीन दिसते आहे ती मोबाईलची स्क्रीन दिसत आहे. तर मोबाईलवर आपल्या प्ले स्टोअरवर आपण जाऊन तिथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड असे लिहिले असतं. आपल्याकडे इकडे MSBS-HSC असं ॲप आपण ॲपचं नाव दिलेलं आहे राज्य मंडळाच्या ॲपचं. हे ॲप आपण डाउनलोड करू शकता. या ॲपमध्ये आता जे आपण संकेतस्थळावर माहिती पाहिली ती सर्व माहिती आपल्याला ॲपवर सुद्धा उपलब्ध आहे. तर सर्व सेमच माहिती आपल्याला उपलब्ध आहे इकडे. इकडे भाषेचं चयन पण करू शकतो आपण मराठी, इंग्लिश. तर इकडे सेम टॅब्स आपल्याला उपलब्ध आहेत. विद्यार्थी लॉग इन, इन्स्टिट्यूट लॉग इन, कर्मचारी लॉग इन. हे म्हणजे आपल्याला मोबाईलवर आपली इन्फॉर्मेशन प्राप्त होण्यासाठी आपण हे ॲप डेव्हलप केलेलं आहे. इथे तुम्ही विद्यार्थी लॉग इन मध्ये जाऊन आपलं वेळापत्रक पाहू शकता. सर्व वेबसाईटवर जी माहिती उपलब्ध आहे ती सेम स्वरूपात इकडे उपलब्ध केलेली आहे. सर्व विभागीय मंडळाचे आपले हे आहेत ॲड्रेस सुद्धा आहेत. त्यांचे संपर्क दिलेले आहेत व त्यांचे ॲड्रेस सुद्धा दिलेले आहेत. या ॲपचा पण आपण वापर करू शकता. आता मी शाळांद्वारे करण्याची कार्यवाही ते दाखवतो. त्याचं म्हणजे आपलं आता शाळांद्वारे करावयाची कार्यवाही तर इथे आपल्याकडे इन्स्टिट्यूट लॉग इन मध्ये आपल्याला SSC व HSC आवेदनपत्र भरण्याचे लॉग इन करण्याचे पेज आहे. तर तिथे विजिट केले असता आपल्याला या पेजवर आपण येतो लॉग इनच्या पेजवर. तर सर्व शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना आपण लॉग इन प्रोव्हाइड केलेले आहेत त्यांचे. तर त्यांचं लॉग इन आपण करून तर शाळेच्या लॉग इन मध्ये आपण पाहू शकता असे फंक्शनॅलिटी इथे दिलेले आहेत. डॅशबोर्ड एक आहे. ऍप्लिकेशन मध्ये आपल्याला हे सर्व ऍप्लिकेशनची सुविधा उपलब्ध आहे. तर मॅनेज एक्झाम ऍप्लिकेशन म्हणजे आपले शाळेचे 10वीचे 12वीचे प्रस्ताव पाठवण्याचं इकडे आपल्याला मेन्यू दिलेला आहे. मॅनेज 17C ऍप्लिकेशन म्हणजे विद्यार्थ्याद्वारे जे प्रायव्हेट कॅन्डिडेट किंवा बहिस्थ विद्यार्थी फॉर्म 17 भरलेले असेल विद्यार्थ्याने ते शाळेला या इकडे प्राप्त होतील व शाळेने त्यावर योग्य ती कार्यवाही करायची आहे. ऍप्लिकेशन करेक्शन मॉडेल म्हणजे आपलं जे 10वी व 12वीचं ऍप्लिकेशन आपण सबमिट केलंय राज्य मंडळाला विभागीय मंडळांना तर त्यामध्ये काही करेक्शन असेल नावात बदल किंवा बाकी काही डिटेल्समध्ये बदल असेल तर इथे ऍप्लिकेशन करेक्शन मधून आपण करू शकता. IA मार्क्स म्हणजे आपले जे प्रात्यक्षिक परीक्षांचे मार्क आहेत तर ते शाळेने इकडे भरायचे आहेत. प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यावर शाळेच्या लॉग इन मधून शाळेने ते विभागीय मंडळांना सादर करायचे आहेत.
मग हे आउट ऑफ टर्न आहे मार्क्स मीन्स आउट ऑफ टर्नचं जेव्हा आपलं सेशन चालू होतं त्यावेळेस शाळेने ते मार्क्स आउट ऑफ टर्नचे मार्क्स प्रॅक्टिकलचे ते इथे भरायचे आहेत. अपार आय डी अपडेशन म्हणजे अपार आय डी भरण्याची सुविधा आपण शाळेला दिलेली आहे त्यांच्या लॉग मध्ये. विद्यार्थ्यांचे अपार आय डी त्यांनी इकडून भरावेत. व आता नवीन एक आपण मॉड्यूल शाळेला दिलेलं आहे त्याचं नाव आहे आर्ट्स प्रपोजल म्हणजे कलेचे प्रस्ताव. तर कला प्रस्ताव सादर करण्यासाठी शाळा इकडे आर्ट्स प्रपोजल मध्ये जाऊन तिथे न्यू वर क्लिक केलं की त्यांना आपलं विद्यार्थ्याचा जो सिरियल नंबर आहे ऍप्लिकेशनचा 10वी किंवा 12वीचा जो ऍप्लिकेशन त्यांनी सादर केला आहे त्याचा सिरियल नंबर इथे टाकून त्याचा सिरियल नंबर इथे टाकून ते हे करू शकतात. सीट नंबर किंवा सिरियल नंबर. सिरियल नंबर टाकले असता विद्यार्थ्याचे सर्व माहिती मीन्स विद्यार्थ्याचं ऍप्लिकेशन मधून इथे फेच होईल व आपले कलेचं तुम्ही शाळेने कलेचा प्रकार इकडे सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे कोणत्या कला इथे क्लासिकल डान्स, क्लासिकल व्होकल, क्लासिकल इन्स्ट्रुमेंट, फोक आर्ट, ड्रामा, ड्रॉइंग, एनसीसी, स्काउट्स याचे प्रस्ताव आपण शाळेद्वारे इथे राज्य मंडळाला किंवा विभागीय मंडळांना पाठवू शकता. त्याचप्रमाणे इथे इन्स्टिट्यूट सिलेक्ट करायचं आहे ड्रॉपडाऊन मधून. आपल्याला इथे कलेचा प्रकार सिलेक्ट केल्यावर इन्स्टिट्यूट इकडे सिलेक्ट करता येईल व आपण डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत व शाळेद्वारे मार्क पहिला इकडे आपण द्यायचे आहेत विद्यार्थ्याला की त्याच्या कला प्रकारानुसार शाळेला जे मार्क वाटतात की या विद्यार्थ्याला एवढे मार्क्स देण्यात यावे तर ते इकडे त्यांनी सिलेक्ट करायचे आहेत व हा प्रस्ताव त्यांनी विभागीय मंडळास पाठवायचा आहे. त्यासोबत इथे प्रोफाईल शाळेचे प्रोफाईल भरण्याची पण सुविधा आहे. ते प्रत्येक शाळेने स्वतःच्या शाळेचं प्रोफाईल पहिला अपडेट करायचं आहे. त्यानंतरच आपले ऍप्लिकेशन भरण्याची सुविधा आपल्याला ओपन होईल. तर हे आपलं झालं शाळेच्या लॉग इन बद्दल. पण आता एक मी ई मार्कशीट पोर्टलचं सुद्धा दाखवतो. आपलं राज्य मंडळाचं ई मार्कशीट पोर्टल म्हणून आपण डेव्हलप केलेलं आहे. तर ज्यावर 1990 पासूनचे गुणपत्रक उपलब्ध आहेत. तिकडे म्हणजे कोणत्याही एम्प्लॉयर म्हणजे ज्या कंपन्या आहेत किंवा युनिव्हर्सिटीज आहेत किंवा जनरल आपले माजी विद्यार्थी आहेत त्यांना इकडे आपल्या ई मार्कशीट पोर्टलवर जाऊन ते स्वतःचं रजिस्ट्रेशन क्रिएट करू शकतात. आपला ईमेल आय डी आणि आपला मोबाईल नंबर प्रोव्हाइड करायचा आहे व इथे लॉग इन करू शकता. व इथे 10वी व 12वीचं आपलं मार्कशीट आणि सर्टिफिकेट आपण प्राप्त करू शकता. त्यावर डिजिटल सिग्नेचर असते. आपल्याला सर्टिफिकेट किंवा मार्कशीट इथे डाउनलोड केल्यावर त्यावर डिजिटल सिग्नेचरद्वारे ते प्राप्त होते. आपलं इयर सेशन, आपला सीट नंबर व टोटल मार्क्स आपल्याला किती मिळालेत आणि हा खाली व्हेरिफिकेशन कोड आपण टाकायचा आहे व आपण आपले डिजिटल सिग्नेचर वाले मार्कशीट आपण डाउनलोड करू शकतो इकडे. या सुविधेचा सुद्धा सर्व माजी विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा. म्हणजे जर आपल्याला डिजिटल सिग्नेचरवालं आपलं मार्कशीट हवं असेल तर आपण इकडे ई मार्कशीट पोर्टलद्वारे प्राप्त करू शकता. मग त्याचसोबत आता मी क्रीडा प्रस्तावाचं सुद्धा दाखवतो. क्रीडा प्रस्ताव आपण पाठवायचे आता आपण चालू करणार आहोत म्हणजे राज्य मंडळाचं परिपत्रक निघेल क्रीडा प्रस्तावाचं. तर ते आपलं आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध आहे ती सुविधा. तर आपण आपले सरकार पोर्टलला भेट दिल्यास तिकडे मी आता माझ्याकडे एक युजर मॅन्युअल बनवलेलं आहे क्रीडा प्रस्तावाचं त्याद्वारे दाखवतो. तर आपण पहिला आपले सरकार पोर्टलला व्हिजिट करायचं आहे. तर आपले सरकार पोर्टलवर आपण आपलं लॉग इन पहिला रजिस्टर करून घ्यायचं आहे.
नवीन युजर रजिस्टर करायचं आहे, तिकडे आपण मोबाईल नंबर व ईमेल आय डी प्रोव्हाइड करायचा आहे. हे रजिस्ट्रेशनचं त्यांचं पेज आहे, तिथे आपण आपलं अकाउंट रजिस्टर करायचं आहे व आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल. आपल्याला नवीन युजर आय डी व पासवर्ड मिळाल्यावर आपण लॉग इन करायचं आहे युजर आय डी व पासवर्ड वापरून. व त्यामध्ये स्कूल एज्युकेशन आणि स्पोर्ट्स डिपार्टमेंट असं एक डिपार्टमेंटचं आपल्या विभागाचं नाव आहे. ते सर्च करून त्यामध्ये ग्रांटिंग ऑफ स्पोर्ट्स मार्क्स टू द स्टुडंट्स ऑफ 10th अँड 12th स्टँडर्ड हु हॅव पार्टिसिपेटेड इन स्टेट, नॅशनल, इंटरनॅशनल लेवल स्पोर्ट्स कॉम्पिटिशन असे एक सर्व्हिसचे नाव आहे. तिकडे क्लिक केल्यावर आपल्याला फॉर्म भरण्यासाठी उपलब्ध होईल. तर आपल्याला क्रीडा प्रस्ताव पाठवण्याचा फॉर्म आपल्याला उपलब्ध होईल. तिथे आपली माहिती फिल करायची आहे. नाव आहे, ॲड्रेस आहे आपलं व आपले डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला अपलोड करावे लागतील. जे क्रीडा प्रस्तावासाठी आपल्याला हॉल तिकीट, आपला फोटो, सिग्नेचर व हे आपलं क्रीडा प्रस्तावाचे सर्टिफिकेट म्हणजे आपल्याला डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर कडून जे क्रीडेचं सर्टिफिकेट प्राप्त झालं असेल ते आपण अपलोड करायचं आहे व आपलं ॲप्लिकेशन सबमिट करायचं आहे. इथे फोटो व सिग्नेचर आणि आपले डॉक्युमेंट्स अपलोड करण्याची सुविधा आहे. इथे डॉक्युमेंट्सची लिस्ट आहे आपल्याकडे व जी काही फी तिथं आपल्याला भरण्यास इकडे येईल तिथे पे नाववर क्लिक करून आपण आपली फी भरू शकता. अशा प्रकारे आपण आपला क्रीडा प्रस्ताव पाठवू शकता विभागीय मंडळांना. हा प्रस्ताव पहिला डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसर यांच्या लॉग इनला प्राप्त होतो व त्यांच्याद्वारे विभागीय मंडळांना तो दिला जातो. डिजी लॉकरवर सुद्धा आपण भेट देऊन आपले लॉग इन क्रिएट करू शकता. तर डिजी लॉकरवर आपण आपलं लॉग इन क्रिएट करावं आणि त्यात आपल्याला आपली मार्कशीट आणि सर्टिफिकेट प्राप्त होईल. तर डिजी लॉकर ॲप पण आहे आणि वेबसाईटवर पण आपण जाऊन तिथे आपलं डाउनलोड करू शकता मार्कशीट. तर आपलं म्हणजे शाळा विद्यार्थी व पेरेंट्ससाठी ही आपली वेबसाईटची व ॲपची सुविधा उपलब्ध आहे आणि ही जनरल माहिती आपल्याला आपल्या सोयीसाठी आपण देत आहोत व सर्व शाळांना, सर्व विद्यार्थ्यांना व आपल्या पेरेंट्सना त्यांच्या माझ्यातर्फे शुभेच्छा परीक्षेसाठी. आणि आपलं राज्यमंडळाने व कोल्हापूर विभागीय मंडळाने मला ही संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व क्षीरसागर सरांचे धन्यवाद. छान रुपेश, अतिशय उत्कृष्ट माहिती तुम्ही राज्य मंडळ संकेतस्थळ आणि ॲप बद्दल दिलेली आहे आणि यूट्यूबवर ही माहिती सर्वांना सेव्ह असणार आहे, उपलब्ध असणार आहे. कधीही पुन्हा जरी केव्हा पाहायचं असेल तर अतिशय सुंदर पद्धतीनं तुम्ही थोडक्यात सर्व विषय आपल्या विद्यार्थी शाळांपर्यंत पोहोचवलेला आहे. त्यामुळे याचा सगळ्यांना फायदा होईल. प्रकाश सर आता अवेलेबल झालेले आहेत. प्रकाश सर. हा सर, खूप छान माहिती दिली सरांनी. आणि आता आपल्याला साताऱ्यावरून वैभव उमरदंड सर आपल्याला अभ्यासाचे नियोजन या संदर्भात माहिती देणार आहेत. तर त्यांना मी विनंती करतो की अभ्यासाचे नियोजन या संदर्भामध्ये आपण माहिती द्यावी. नमस्कार सर, धन्यवाद. माझा आवाज ऐकू येतोय सर? येतोय. हो हो, येतोय. आपण सुरू करा. प्रथमतः बोर्ड परीक्षेचा राज्यमार्ग सूत्रबद्ध नियोजनातून यशाकडे
आपल्या सर्वांचे मार्गदर्शक कोकण व कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष माननीय श्री राजेश क्षीरसागर साहेब, विभागीय सचिव सुभाष चौगुले साहेब, उपस्थित विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, सर्व जिल्ह्यांचे मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष व त्यांची कार्यकारिणी, युट्यूबला जॉईन असलेले सर्व मुख्याध्यापक, संस्था प्रतिनिधी, शिक्षक, पालक व विद्यार्थी मित्र, आज आपण अभ्यासाचे नियोजन या विषयासंदर्भात अध्ययन नियोजन आपण पाहणार आहोत. प्रथमतः एसएससी आणि एचएससी बोर्डाकडून आपणाला परीक्षेचं वेळापत्रक आलेलं आहे. या परीक्षेच्या वेळापत्रका संदर्भात जर बोलायचं झालं तर इयत्ता 12वी जर आपण नियोजन पाहिलं तर तोंडी परीक्षा 23 जानेवारी पासून 9 फेब्रुवारी या दरम्यान त्याचं नियोजन. हे तोंडी परीक्षा सर्वसाधारणपणे एक 18 दिवसाचा तोंडी परीक्षेचा कालावधी आहे. तदनंतर 12वीची परीक्षा आहे ती 10 फेब्रुवारी ते 18 मार्च 2026च्या दरम्यान आहे आणि जवळजवळ त्या परीक्षेचा कालावधी 37 दिवसाचा येतो. जर आपण या परीक्षेच्या बाबतीत जर पाहिलं तर 12वीची परीक्षा 10 फेब्रुवारी पासून सुरू होते, तर आजपासून परीक्षेच्या कालावधीला किंवा परीक्षेला बसेपर्यंत 12वीच्या विद्यार्थ्यांच्याकडे एकूण 85 दिवसाचा कालावधी मिळतोय. या कालावधीमध्ये सर्वसाधारणपणे रविवार आणि काही सुट्ट्यांचा कालावधी जर पाहिला तर तो 17 दिवसांचा मिळतोय विद्यार्थ्यांना. आणि स्थानिक कॉलेज लेवलवर ज्या काही परीक्षा होतील या परीक्षामध्ये एकूण 2 त्यांच्या पूर्व परीक्षा 1 आणि सराव परीक्षा 1 अशा 2 परीक्षा होतील. यांचा कालावधी 12 दिवसाचा. जर असा जर कालावधी जर पाहिला तर हे दोन्ही मिळून 29 दिवस होतात आणि मुलांना ॲक्युरेट किंवा अक्षरशः 56 दिवसाचा कालावधी अध्ययनाला मिळतो आणि नियोजन करण्याला मिळतो. त्याचप्रमाणे जर आपण इयत्ता 10वीची परीक्षा जर पाहिली तर 10वीची परीक्षा तोंडी परीक्षा 2 फेब्रुवारी पासून 18 फेब्रुवारी या दरम्यान होते आणि याचा कालावधी सर्वसाधारणपणे 17 दिवसांचा मिळतोय आणि 17 ते 18 दिवसांचा मिळतोय. आणि परीक्षा त्यांची लेखी परीक्षा ही जी आहे ती 20 फेब्रुवारी पासून 18 फेब्रुवारी पर्यंत आहे, 18 मार्च पर्यंत आहे आणि याचा कालावधी सर्वसाधारणपणे आपल्याला पुरेसा असा असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. जवळजवळ 27 दिवसाचा हा कालखंड आहे. तर याचा जर आपण विचार केला तर 10वीच्या विद्यार्थ्यांना एकूण 95 दिवसाचा कालखंड मिळतो. या 95 दिवसाच्या कालखंडामध्ये रविवार आणि सुट्ट्यांचा कालावधी जर गृहीत धरला तर 18 सुट्ट्या येत आहे आणि शालेय परीक्षाचा कालावधी 18 दिवसाचा येतो. याच्यामध्ये शालेय स्तरावर 2 परीक्षा होतात, सर्वसाधारणपणे पूर्व परीक्षा आणि सराव परीक्षा. आणि याचा जर कालखंड पाहिला तर आपल्याकडे फक्त 29 दिवसाचा दिवस आपल्याला मिळत आहे. तर याचा जर सगळा जर सूत्रबद्ध आणि विचार केला तर मी असं म्हणेन 10वी आणि 12वीच्या परीक्षा ही केवळ गुणांची आकडेवारी नाही, ही मेहनतीची कसोटी आहे, प्रामाणिकतेचं मूल्य आहे आणि आत्मविश्वासाचा प्रकाश आहे. आणि याचा जर विचार केला तर आपल्याला अभ्यासाचं नियोजन हे नेटकं, सूत्रबद्ध आणि नियोजनबद्ध आणि आत्मविश्वास पूर्ण करणं हे आता सध्याची गरज आहे. याच्यामध्ये मला 2 मुद्दे विशद करावे लागतात की अध्ययन आणि परीक्षेचे नियोजन. या अध्ययन आणि परीक्षेच्या नियोजनामध्ये सर्वसाधारणपणे एकूण 5 मुद्द्यांचा समावेश इथं केलेला आहे. या 5 मुद्द्यांच्या समावेशामध्ये पहिला मुद्दा आहे स्वतःचा दिनक्रम निश्चित करणे, शिकवलेल्या घटकांचे पुनरावलोकन करून काठ्येय पातळीनुसार तो घटक दृढ करणे, पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन व शॉर्ट नोट काढणे, बोर्डाच्या प्रत्येक विषयाच्या किमान 5 प्रश्नपत्रिका सोडविणे आणि लेखी कामाची पूर्तता करणे. आता पहिला जो मुद्दा आहे तो सर्वसाधारणपणे स्वतःचा दिनक्रम निश्चित करणे. हा जेव्हा दिनक्रम आपल्याला निश्चित करावायचा आहे तेव्हा तो जो दिनक्रम निश्चित करायचा आहे त्याच्याकरता आपल्याला खालील 4 बाबींचा उल्लेख इथं करावा लागेल. प्रथमतः मी असं म्हणेन की याची आपल्याला 3 टप्पे करावे लागतील. या 3 टप्प्यामध्ये पहिला जो टप्पा असेल
तो अजून आपला अभ्यासक्रम पूर्तता झालेली नाही. सर्वसाधारण आपली 15 डिसेंबर पर्यंत सर्व अभ्यासक्रमांची पूर्तता होत असते. हा पहिला टप्पा आहे. दुसरा टप्पा आहे तो 15 डिसेंबर पासून तोंडी परीक्षेपर्यंतचा कालावधी, हा दुसरा टप्पा आपण समजू शकतो. आणि तिसरा टप्पा की तोंडी परीक्षेपासून प्रत्यक्ष परीक्षा पर्यंतचा कालावधी आणि नंतरचा टप्पा आहे तो प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात. अशा या टप्प्याचं आपल्याला कामकाज समजावून घ्यावं लागेल. प्रथमतः जेव्हा आपण स्वतःचा दिनक्रम निश्चित करतो, नियोजन करतो, तेव्हा एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ती म्हणजे या कालावधीमध्ये आपला अभ्यासक्रम 15 डिसेंबर पर्यंत संपेपर्यंत आपल्याला महत्वाच्या काही 4 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. त्यातील पहिलं काम आहे की लेखी कामाची पूर्तता करणं. आता लेखी काम हे कोणतं? तर ऐच्छिक विषय आहेत किंवा कंपल्सरी विषय आहेत. याच्यामध्ये जलसुरक्षा असेल, संरक्षणशास्त्र असेल, शारीरिक शिक्षण असेल, याच्या कृतीपत्रिका आणि याचं लेखी कामकाज पूर्ण करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. कारण काही जेव्हा तोंडी परीक्षेला सुरू होते त्यावेळेला हे लेखी काम आणि त्याचं पूर्तता सगळ्यात महत्वाचं असं म्हणजे पूर्ण करणं हे महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर भाषा विषयाच्या कृतीपत्रिका असतील, इतर पॅरेग्राफ लेखन असेल किंवा त्यांनी दिलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्याही आपल्याला पूर्ण कराव्या लागतील. गृहपाठ म्हणा, स्वाध्याय म्हणा, या पद्धतीच्या. त्याचबरोबर विज्ञानाची प्रयोगवही आणि त्याची सूत्रबद्ध मांडणी हे सुद्धा आपले एक प्रयोगवही पूर्ण असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर गणित आणि समाजशास्त्र विषयाचे इंटरनल मार्काकरता एक 20 मार्काचे इंटरनल मार्क आहेत. त्याच्याकरता असणारे MCQ, ऍक्टिव्हिटी बेस्ड आणि असाइनमेंट ज्या काय असतील किंवा भूगोल आणि इतिहासाच्या आलेख लेखन असेल, आलेख वाचन असेल किंवा नकाशा वाचन असेल, या गोष्टी आपल्याला याच्यात पूर्ण करून घ्याव्या लागतील. या जर आपण पूर्ण करून घेतल्या तर आपलं दिनक्रम निश्चित करण्याला आपल्याला त्याचा फायदा होईल. दुसरा विषय आहे की शिकवलेल्या घटकाचे पुनरावलोकन करून काठ्यने पातळीचा विचार करणे. आता मी विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छितो की आत्ताच आपण दिवसांची आकडेवारी काढली. आपण या दिवसांची आकडेवारी काढत असताना एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवते की अनेक प्रकारचे विद्यार्थी आहेत, प्रत्येक स्तरातील विद्यार्थी आहेत. अगदी बिलो 40% आतील आहेत, 40 ते 60% पर्यंतचे आहेत, 60 ते 80% पर्यंतचे आहेत, 80 ते 90 आहेत आणि 90% पुढचे सुद्धा. पण मी असं म्हणेन की अजूनही वेळ गेलेली नाही. आपण या वेळेचा जर चांगला नेटका विचार केला आणि सूत्रबद्ध नियोजन केलं तर आपण चांगल्या पद्धतीनं याच्यामध्ये यश मिळवू शकू असा मला एक विश्वास वाटतो. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की आजपर्यंत मी असं म्हणेन की आजपर्यंत एखाद्या विद्यार्थ्यानं काहीच अभ्यास केलेला नाही किंवा त्याचं काहीही झालेलं नाही तरीही अजून वेळ गेलेली नाही. अजून तुम्ही जर व्यवस्थित नियोजन केलं आणि आजपासून जरी सुरुवात केली तरी आपण चांगलं यश संपादन करू शकतो, हा मला विश्वास वाटतो. त्याचबरोबर पहिल्या टप्प्याचं मी जर 15 डिसेंबर पर्यंत जर पहिला टप्पा सांगितला तर या टप्प्यामध्ये अजून प्रत्येक विषयाचे 1-2 प्रकरणं शिकवण्याची बाकी आहे. हे असताना आपण दररोज या विषयांचा अभ्यास करावायचाच आहे. पण हे करत असताना आजपर्यंत जे झालेला अभ्यासक्रम आहे त्यामध्ये आपणाला जो काय भाग कठीण वाटतो, काठिण्य पातळीचा वाटतो, तो आपण पहिल्यांदा तो समजावून घेतला पाहिजे. आता मी असं म्हणेन की भिन्न भिन्न प्रकारच्या व्यक्ती आहेत, त्यांना येणाऱ्या समस्या सुद्धा भिन्न प्रकारच्या आहेत. आणि मी असं म्हणेन की या प्रत्येकाला समस्या त्याच्यामध्ये जे काय आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये मी तर असं म्हणेन की आपल्याला स्वतःला काय येतं आणि काय येत नाही हे त्या व्यक्तीलाच माहीत असतं. त्यामुळं त्याला जे येत नाही त्याचा त्यानं एक पॉइंट वाईज एकत्र मुद्दे काढावेत आणि ते न येणारे मुद्दे आत्ताच्या ह्याच्यामध्ये काठिण्य पातळीनुसार त्याचा एकत्र विचार करून ते मुद्दे सॉर्ट आउट करण्याचा आत्ता सुरुवात करावी. जर आपण आत्ता केलं तर जर आपण म्हणजे काही मुलं उलट करतात की पहिल्यांदा सोपं आधी बघून घेतात आणि मग कठीण भागाकडे जातात. तर आपल्याला आत्ता वेळ आहे, या वेळेचा सदुपयोग करायचा असेल तर काठिण्य पातळीचे जे घटक आहेत ते आपण आता आपल्याकडे वेळ आहे त्या वेळेतच आपण सॉर्ट आउट करायचे.
ते सॉर्ट आउट झाल्यानंतरच आपण पुढील बाब करावे. त्याच्यानंतर पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन आणि शॉर्ट नोट्स. याच्यामध्ये एक 2 बाबींचा मी उल्लेख करेन. माझे 2 मुद्दे पुढचे आहेत की पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन आणि शॉर्ट नोट्स आणि बोर्ड परीक्षेचा प्रश्नपत्रिकांचा सराव. याच्यामध्ये 2 प्रकार येतात मुलांच्या करता. एक नॉलेज ओरिएंटेड आहे आणि एक्झाम ओरिएंटेड आहे. मग आपल्याला नॉलेज ओरिएंटेड व्हायचं का एक्झाम ओरिएंटेड व्हायचं आहे, हा पहिला प्रश्न आहे. जे म्हणजे आपल्याला रिझल्ट पाहिजे असेल तर काही ठराविक मुद्दे केले, काही ठराविक बाबींचा अभ्यास व्यवस्थित केला, नेटनेटका केला तर आपणही चांगले मार्क मिळवू शकतो. परंतु जर भविष्याची वाटचाल जर करावायची असेल तर आपल्याला याची सूत्रबद्ध मांडणी माझ्या दृष्टीनं करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. त्यात मांडणी करताना कोणकोणते मुद्दे अपेक्षित आहेत ते सांगतो. जर तुम्हाला कमी श्रमामध्ये लवकर यश हवं असेल तर सर्वसाधारणपणे एकूण 5 प्रश्नपत्रिका सोडवणे गरजेचं आहे. या 5 प्रश्नपत्रिका आत्ताच आपल्याला सरांनी सांगितलेल्या संकेतस्थळावर ते उपलब्ध आहेत आणि त्या संकेतस्थळावरून त्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करून सोडवण्याकरता घ्याव्या. त्याचबरोबर पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन. याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचनामध्ये काही ठराविक मुद्द्यांचा समावेश करावासा मला वाटतो. ते कोणते की एकूण पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन 5 ते 6 वेळा होणं गरजेचं आहे. प्रथमतः आपण जेव्हा पाठ्यपुस्तकाचं वाचन करू तेव्हा त्यातील काही भाग आपल्याला म्हणजे काहीच समजणार नाही. परंतु जेव्हा आपलं पहिलं, दुसरं, तिसरं रीडिंग होईल तेव्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला समजायला सुरुवात होईल. आणि हे करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी वाटतायत त्याच्या शॉर्ट नोट्स एका बाजूला काढून त्याचं रिकॉर्डिंग करणं हे गरजेचं वाटतं मला. त्याचबरोबर आवाज येतोय माझा सर? हॅलो, येतोय सर. हा हा हा, ठीक आहे थँक्यू सर. ठीक आहे. मग याच्यामध्ये पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन हेही महत्वाचं आहे. आता हे महत्वाचं कशा करता आहे ते एक सांगतो की दरवर्षी बोर्ड परीक्षेमध्ये काही पेपर मुलांना थोडेसे अवघड वाटतात. अवघड वाटण्याची कारण वेगवेगळी आहेत. मुलं कोणते एज्युकेशन बुक्स वापरतात त्याच्याही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहेत. परंतु मी म्हणेन की बोर्डानं दिलेली जी पाठ्यपुस्तकं आहे त्या पाठ्यपुस्तकांचा जर विचार आपण केला, त्याचा जर अभ्यास केला तर कसाही आणि कोणत्याही स्वरूपाचा प्रश्न जरी परीक्षेमध्ये आला तरी त्या परीक्षेला किंवा त्या प्रश्नांना आपण सहज सामोरे जाऊ शकू हा मला विश्वास आहे. त्यामुळं पाठ्यपुस्तकाचं सखोल वाचन आणि त्याचं शॉर्ट नोट्स काढणं क्रमप्राप्त आहे. दुसरा मुद्दा की हे आपल्याला 15 डिसेंबर पर्यंत काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. 15 डिसेंबर पासून तोंडी परीक्षेला सामोरे जाईपर्यंत आपल्याला काही गोष्टींचा ठळक विचार करावा लागेल. त्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला दिनक्रम निश्चित करण्याकरता की आपल्याला मुद्दे घ्यावे लागतील. त्या मुद्द्यामध्ये वाचन एक आहे, लेखन एक आहे, उजळणी आहे, उत्तरपत्रिकेचं लेखन आहे, त्याचबरोबर वृत्तपत्राच्या हेडलाईन वाचणे आहे आणि आपण जो अभ्यास करतो त्या अभ्यासाचं शंका समाधान हे आपल्या सहकारी किंवा शिक्षकांच्या सोबत करणं हे एक क्रमप्राप्त आहे. त्याचबरोबर आपण अभ्यास करत असताना जे आपले शैक्षणिक व्हिडिओ आहेत, त्या शैक्षणिक व्हिडिओंचाही आपल्याला वापर करावा लागेल. कारण का जर सकाळी आपण जर काही भाग वाचला आणि त्यातला जर काही भाग आपल्याला समजला नाही तर तो आपण त्या घटकाचा एखादा शैक्षणिक व्हिडिओ, दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ पाहून आपल्या कन्सेप्ट आपण त्या क्लिअर करू शकतो. याच्याकरता तो शैक्षणिक व्हिडिओ सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दररोज आपला शरीर आरोग्य तंदुरुस्त राहण्याकरता थोडंसं ध्यान, प्राणायाम, योगा, व्यायाम असे प्रकार आपल्याकडून होणं गरजेचं आहे. आणि होतं काय, मगाशीच आपल्या सरांनी सांगितलं की दररोज आपण ताणतणावाच्या ह्याच्यामध्ये असतो आणि ताणतणाव होण्याची कारणं थोडीशी वेगळी आहेत, ते सरांनी सांगितलेलीच आहेत. पण मी एक सांगू इच्छितो की पालकांना एक नम्रतेची माझी विनंती असेल, हे सगळं करत असताना मुलाला
तो जे काय करत असेल त्याला त्याचा एक पालक न पाहता त्याच्याकडं त्याचा एक मित्र, त्याची एक मैत्रीण म्हणून त्याच्या बरोबर आपलं रिलेशन असावं, की त्या रिलेशनमुळं तो पाल्य आपल्याला त्याला येणारे ज्या काही अडचणी आहेत तो आपल्याशी शेअर करेल आणि त्या शेअर केल्यामुळं आपणाला त्याच्या अडचणी सोडवण्याकरता आपल्याला आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाचा त्याला चांगला वापर करून देण्याची संधी आपल्याला उपलब्ध करता येईल. याचबरोबर मी जे मुद्दे आपल्याला विशद करतोय त्याच्यामध्ये मी स्वतःचा दिनक्रम निश्चित करणे याच्यामध्ये एकूण 3 टप्प्यांचा 3 भागाचा समावेश केलेला आहे. 3 भाग असे आहेत की आपली शाळा दिनक्रम सोमवार ते शुक्रवार यामध्ये एकूण आपण आपलं दिवसाचा दिनक्रम आपण ठरवतोय. दुसरा आहे तो फक्त शनिवार किंवा सकाळची शाळा असेल त्यावेळेला, आणि तिसरा आहे ज्या दिवशी सुट्टी आहे किंवा रविवार आहे त्या दिवशीचा आपला दिनक्रम कसा असावा याचं मी आपल्या पुढं आराखडा मांडत आहे. महत्वाचं याच्यामध्ये सर्वसाधारणपणे पहाटे 5च्या दरम्यान आपण पहाटे उठायचं आहे. आता हे नियोजन करताना ह्या नियोजन बर हुकूम आपणाला आपलं नियोजन करावं लागेल. त्याच्यामध्ये कंटाळा करू नये असं माझं मत आहे. सकाळी 5 ते 5:30 उठल्यानंतर सकाळी ध्यान, प्राणायाम आणि तयार होणं याच्याकरता थोडासा वेळ देऊया आपण. 5:30 ते 7 या वेळेत वाचन आहे. आता हे थोडंसं मी सांगतो आणि त्याच्यानंतर मी आपणाला त्याचे बायफर्गेशन तयार करतो. मग याच्यामध्ये 5:30 ते 7 हा 1.5 तास वाचनाचा वेळ आहे. पण हे वाचत असताना नुसतं एकाच विषयाचं वाचन 1.5 तास करून आपणाला चालणार नाही. त्या 1.5 तासामध्ये आपणाला विषयनिहाय थोडं वाचन करावं लागेल. त्याच्यामध्ये सकाळी उठल्यानंतर, रात्री झोपेमध्ये असणार, झोपेतून उठल्यानंतर आपण फ्रेश असणार आहोत सकाळी उठल्यानंतर. त्यामुळं थोडासा आपणाला असणारा कठीण विषय तो घेतला तर ते लवकर आपल्या समजायला मदत होईल. आणि या प्रकारे जर थोडंसं आपण नियोजन केलं तर मगाशी सरांनी सांगितलं की 25 मिनिटं झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक, 25 मिनिटं झाल्यानंतर 5 मिनिटाचा ब्रेक. त्याच पद्धतीनं आपणाला इथंही एक 20-25 मिनिटाचा एखाद्या विषयाचा अभ्यास आपण पूर्ण केल्यानंतर, सगळं वाचन झाल्यानंतर आपणाला या 20-25 मिनिटामध्ये आपणाला 5 मिनिटामध्ये किंवा शेवटच्या 20 मिनिटापैकी 5 मिनिटामध्ये आपण उजळणी किंवा रिकॉलिंग करू शकतो की मी ह्या 20 मिनिटांमध्ये काय काय अभ्यासलं, काय वाचन केलं आणि ते मला आता आठवतंय का याचा मला विचार करावा लागेल. हा पहिला मुद्दा. मग दुसरा आहे सकाळी 7 ते 8 प्रातःविधी, स्नान आणि अल्पोपहार. 8 ते 9 वाचन, पुन्हा एकदा वाचन करायचं आहे. त्याच्यामध्ये सकाळी वाचलेला भाग, सकाळी 1, 2 ते 3 विषय घेतले असतील 20-20, 25-25 मिनिटाचे, तर त्याच्यानंतर असणारे विषय आपल्याला घ्यायचे आहेत. आणि नंतर 9 ते 10 वृत्तपत्रांचं वाचन. या वृत्तपत्रांच्या वाचनामध्ये ठळक हेडलाईन्स वाचाव्यात. आपल्याला शैक्षणिक जर काय पेपरला, वृत्तपत्राला काय एखादं विषयाचं लेखन आलं असेल तर ते सुद्धा डोळ्याखालून घालावं. आणि त्याच्यानंतर शाळेला जाण्याची पूर्वतयारी करावी. सकाळी 10 ते 6 म्हणजे घरातून निघून शाळेत पोहोचण्यापर्यंत आणि शाळेत पोहोचल्यानंतर, शाळा सुटल्यानंतर घरी येण्यापर्यंत हा वेळ मी गृहीत धरलेला आहे 10 ते 6. या 10 ते 6 च्या वेळामध्ये शाळेत जे काही उपक्रम होतील त्यात पार्टिसिपेट व्हायचं आहे. पण मित्रांनो, 10 ते 6 या वेळेमध्ये काही वेळेला आपणाला काही वेळ मिळतो तिथं काम करण्याचा किंवा आपल्याला अभ्यासण्याकरता वेळ मिळतो. मग तिथं आपणाला जर असा काही वेळ मिळाला तर शाळेतल्या शाळेत काही गोष्टीचं लिखाण काम हे आपण केलं तर घरी आल्यानंतर लिखाणाचा थोडासा ताण कमी होईल. मग त्यामुळे आपलं तिथेही सूत्रबद्ध मांडणी पाहिजे. आणि 10वीला मुलगा आल्यानंतर मला एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते 10वी आणि 12वीच्या, की पालक काही गोष्टीवर ठळक हे करतात, हेडलाईन करतात की आता 10वीला तू गेला आहेस, आता टीव्ही बंद, खेळ बंद, इतर काही गोष्टी बंद. तर मी थोडंसं असं म्हणेन की या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या प्रमाणात चालू असणं हे बरोबर गरजेचं आहे. जर आपण सगळ्याच गोष्टी जर बंद केल्या
तर त्याच्या याच्यामध्ये पठारावस्था येईल आणि मग तो ज्याला जे प्रेरणादायी ज्या गोष्टी मिळणार आहेत त्या मिळणार नाहीत. त्यामुळे मी तर असं म्हणेन की त्यानं रेग्युलर 1 तासभर त्याचा खेळ होणं गरजेचं आहे. तासभर खेळ होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 6 ते 7 हा खेळाचा वेळ आपण सांगितलेला आहे सायंकाळी, आणि 7 ते 8 पुन्हा घरी आल्यानंतर थोडंसं फ्रेश व्हायचं आणि जेवणाच्या वेळे अगोदर आपल्याला जर काय वाचन करता येईल, काय आपण सकाळी जे जे काय वाचलंय किंवा शाळेत जे काय झालंय त्याच्याबद्दल थोडंसं उदरनिर्वाहाचा पॉईंट काढता येतील, रिकॉलिंग करता येईल, ते केलं पाहिजे. आपल्या जेवणाची वेळ सायंकाळची आहे ती बदलू नये. शक्यतो एकाच वेळेला एकाच टायमिंगला जेवण केलं तर आपल्याला पुढच्या गोष्टी करणं व्यवस्थित होतं. रात्री दिवसातून शैक्षणिक व्हिडिओ एक अर्धा तासच पाहावेत. अर्धा तासामध्ये बऱ्याचशा छोट्या छोट्या एक 8-10 मिनिटाचे 2-3 मिनिटाचे शॉर्ट्स व्हिडिओ शैक्षणिक आपल्याला पाहायला मिळतात, ते पाहावे. रात्री झोपताना रात्री 9 ते 11 हे लिखाण करावं आणि रात्री 11 ते पहाटे 5 सरसकट 6, 6.5, 7 तासाची झोप पूर्ण घ्यावी, असं याच्यामध्ये मी नियोजन केलेलं आहे. हे सोमवार ते शुक्रवारचं नियोजन झालं. शनिवार आणि रविवार याच्यामध्ये रेग्युलरचं नियोजन आहेच. म्हणजे ध्यान आहे, ध्यान प्राणायाम, इतर गोष्टी आहेत, वाचन आहे, शाळा आहे. पण त्याच्यामध्ये थोडासा उल्लेख मी असा केलाय की शनिवार रविवारी प्रत्येक मुलानं शनिवारची एक प्रश्नपत्रिका सोडवावी 2 तासाची आणि रविवारी मात्र 2 प्रश्नपत्रिका सोडवाव्यात, हा त्याच्या पाठीमागचा हेतू आहे. त्यामुळं विद्यार्थ्यानं या प्रश्नपत्रिका व्यवस्थित सोडवाव्यात. आता ह्या प्रश्नपत्रिका सोडवताना मला मगाच्याच मुद्द्यामध्ये एक गोष्ट सांगावीशी वाटते की मगाशी मी असं म्हटलं होतं की बोर्डाच्या प्रत्येक विषयाच्या किमान 5 प्रश्नपत्रिकांचा सराव हा माझा मुद्दा होता. पण बहुतांशी काही वेळेला असं दिसून येतं की प्रश्नपत्रिका सोडवत असताना शाळेतल्या शिक्षकांनी त्या प्रश्नपत्रिका सोडवून मागितल्यात, कंपल्सरी केलंय म्हणून आपल्या अगोदरच्या एखाद्या कुठल्या मित्रानं सोडवलेल्या असतील त्याच प्रश्नपत्रिका घ्यायच्या आणि सरांच्या पुढे त्याच लिहून सोडवून द्यायच्या, असा जो थोडासा प्रकार होतोय. त्याऐवजी मी असं म्हणेन की म्हणजे प्रत्येक मुलानं प्रश्नपत्रिका सोडवताना एक गोष्ट गांभीर्याने घ्यावी की आपण त्या विषयाचा अगोदर अभ्यास करावा. उद्या जी मी प्रश्नपत्रिका सोडवणार आहे त्या प्रश्नपत्रिकेचं ती प्रश्नपत्रिका कोणत्या विषयाची आहे ते पहिल्यांदा निश्चित करेल. त्या प्रश्नपत्रिकेचा त्याच्या अगोदर मी आदल्या दिवशी रात्री आणि दुसऱ्या दिवशी पर्यंत त्याचा व्यवस्थित अभ्यास करेल आणि ती प्रश्नपत्रिका सोडवायला लागेल. आणि मी परीक्षेला बसलेल्या टायमिंग नुसार मी ती 2 तासाची प्रश्नपत्रिका असेल 40 गुणांची तर ती 2 तासाची सोडवेन. 80 गुणांची असेल तर त्याला 3 तास वेळ देईन आणि ती प्रश्नपत्रिका मी बोर्ड साईज पेपरचाच वापर करून ती सोडवायला घेईन. मग ही सोडवत असताना मी सगळी प्रश्नपत्रिका सोडवायला मला त्यातील काही मुद्दे येणार नाही, पण मला जे जे मुद्दे येत आहेत ते मी प्रामाणिकपणे ते स्वतः लिहीन. जे येत नाहीत ते पाठ्यपुस्तकाचा, शाळेतील शिक्षकांनी दिलेल्या नोट्सचा वापर करून राहिलेल्या प्रश्नांची उत्तरं मी लिहीन आणि ते लिहून झाल्यानंतर म्हणजे मी शनिवारी एक प्रश्नपत्रिका सोडवेन, रविवारी 3 तासाची एक आणि 2 तासाची एक अशा प्रश्नपत्रिका सोडवेन आणि शाळेत गेल्यानंतर मात्र मी त्या तिन्ही प्रश्नपत्रिका संबंधित शिक्षकांना कडून तपासून घेईन. त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी मी लिहून घेईन आणि त्या त्रुटी पुढच्या शनिवारी किंवा पुढच्या वेळेला मी जेव्हा त्या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवेन त्यावेळेला मी त्या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करेन. असं जर आपण नियोजन केलं तर आपणाला या गोष्टीवर मात करणं सोपं जाईल. त्याचबरोबर अजून एक मुद्दा मला सांगावासा वाटतो की कोविड पासून लेखनाचा सराव जो आहे तो बराचसा कमी झालेला आहे आणि प्रश्नपत्रिका लेखनाचा सराव करण्याचं कारण काय की जेव्हा आपण खरोखर प्रश्नपत्रिका सोडवायला जाणार आहोत, बोर्डाची परीक्षा किंवा प्रत्यक्ष परीक्षेला सामोरे जायला जाणार आहोत, त्यावेळेला आपली प्रश्नपत्रिका ही आकर्षक, देखणी आणि व्यवस्थित मांडणी केलेली असावी. आपल्या उत्तर लेखनाची शैली ही व्यवस्थित असावी, हस्ताक्षर सुवाच्य असावं, आपली मांडणी चांगली असावी. याच्याकरता आजपर्यंत केलेल्या सराव प्रश्नपत्रिकांचा किंवा लिखाणाचा आपणाला तिथं निश्चित उपयोग होईल असं मला प्रकर्षानं सांगावंसं वाटतं. हे शनिवार आणि रविवारच्या
हे नियोजन मी तुम्हाला आपणापुढे सांगितलं. त्याचबरोबर वृत्तपत्र वाचन जो मुद्दा मी पुन्हा एकदा सांगतो की याचा आपल्याला उपयोग खरोखर प्रत्यक्ष व्यवहारामध्ये किंवा प्रत्यक्ष जीवनामध्ये याचा वापर आपल्याला कुठं करता येतो, तर जेव्हा मराठी भाषा विषयाचे लेखन करायचं आहे, निबंध असतील, पत्रलेखन असतील, सारांश लेखन असेल, याच्यामध्ये निश्चितच या वृत्तपत्र वाचनाचा आपल्याला खरोखर तिथं उपयोग पडतो आणि आपल्याला आपली मांडणी वेगळ्या पद्धतीनं आपण करू शकतो, असं माझं मत आहे. याच्यानंतर माझा एक मगाशी मी सांगितल्याप्रमाणे एक दुसरा मुद्दा आहे की परीक्षेचे नियोजन. आता या परीक्षेच्या नियोजनामध्ये काही गोष्टींचा अंतर्भाव आहे. तोंडी परीक्षा व प्रात्यक्षिक कामकाज. मी मगाशीच मुद्दा घेतला होता की लेखी कामाची पूर्तता. या लेखी कामाच्या पूर्ततेमध्येच ह्या तोंडी परीक्षा आणि प्रात्यक्षिक कामाचं कामकाज होतं. पण मला इथं एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी मगाशीच प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी मी 10वी आणि 12वीचा सांगितलेला होता. जर जवळजवळ 12वीचा 18 दिवसाचा प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी आहे आणि 10वीचा 17 दिवसाचा प्रात्यक्षिक परीक्षेचा कालावधी आहे, प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षेचा. मला याच्यामध्ये माझं आतापर्यंतच्या टीचिंग क्षेत्राचं निरीक्षण असं सांगतं की विद्यार्थी मित्राची माझ्या तोंडी परीक्षा आहे म्हणून येणं त्याच्याबरोबर, किंवा त्याची शारीरिक शिक्षणाची परीक्षा आहे त्याच्याबरोबर येणं, आपल्या असा वेळ तो विद्यार्थी वाया घालवतात. तो विद्यार्थ्यांनी आपली जेव्हा परीक्षा असेल त्याच वेळेला त्याचा परीक्षा शाळेमध्ये येण्याचं नियोजन करावं, वेळ वाया जाणार नाही याची काटेकोरपणे त्यांनी दक्षता घ्यावी. असं केलं तरच ते नियोजन व्यवस्थित बसेल असं माझं मत आहे. त्यानंतर लेखी परीक्षा पूर्व नियोजन. लेखी परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी असाव्यात? लेखी परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्याकडे कोणकोणत्या गोष्टी असाव्यात? तर बोर्डानं दिलेलं हॉल तिकीट. बोर्डानं दिलेलं हॉल तिकीट शाळेकडून आपल्याला मिळतं. त्या हॉल तिकीटच्या 1-2 झेरॉक्स काढून ठेवाव्यात. एक झेरॉक्स आपल्या घरी सुरक्षित ठिकाणी ठेवावी, एक झेरॉक्स आपल्या दप्तरात ठेवावी. येतंय का आवाज ऐकू? हॉल तिकीटच्या 2 झेरॉक्स काढायचे. हा काय बरोबर न्यायचं 10वीच्या परीक्षेला सांगताय? हा तेच सांगतोय. लेखी परीक्षेचं हॉल तिकीट आहे त्याच्या 2 झेरॉक्स ठेवायच्या, त्या घरात आपल्याकडे असाव्यात. परीक्षेच्या कालावधीमध्ये आपल्याकडून अनावधानानं आपलं असणारं हॉल तिकीट एखाद्या गहाळ होण्याचं, विसरण्याचं, हरवण्याची शक्यता असते. त्याच्याकरता आपल्याकडे 2 गोष्टी असाव्यात. दुसरी गोष्ट, आपल्या शाळेचं आयडेंटिटी कार्ड असावं. त्याच्यानंतर ट्रान्सपरंट पाण्याची बॉटल, ट्रान्सपरंट पॅड आणि आपलं शैक्षणिक साहित्य कंपास पेटीतलं वगैरे जे असेल ते, त्याच्याकरता ट्रान्सपरंट पाऊच, एवढ्या गोष्टी आपल्याकडं परीक्षेला जाण्यापूर्वी आपल्याकडे असाव्यात. पुन्हा या परीक्षेच्या नियोजनामध्ये लेखी परीक्षा काही ठिकाणी ग्रामीण भागात होते, काही ठिकाणी शहरी भागात आहे. पण या सगळ्याच गोष्टीचा विचार करता की परीक्षेच्या कालावधीमध्ये जर शहरी भागात जर आपला पेपर असेल तर तिथं ट्रॅफिकची समस्या निश्चितच आपल्याला भेडसावते आणि किंबहुना याचा परिणाम आपल्याला परीक्षा केंद्रावर जाण्याकरता आपल्याला उशीर होतो. याच्याकरता मी म्हणेन की परीक्षा केंद्र आपल्या हॉल तिकीटवर जो केंद्र आलेला आहे, केंद्र नंबर आहे, तो पाहून आदल्या दिवशीच परीक्षा केंद्राचा परिसराची पाहणी करून यावी. आपल्या घरापासून आपण त्या परीक्षा केंद्रावर किती वेळात जाऊ त्याच्यापेक्षा 5-10 मिनिटं जास्त वेळ आपण त्याच्यात देऊ आणि आपण सुरक्षित आणि योग्य वेळेत कसं पोहोचू याचे आपण नियोजन करावं असं एक माझं मत आहे. त्याच्यानंतर लेखी परीक्षा सुरू होण्यापूर्वी घ्यावयाची काळजी कोणती? आता हा सगळ्यांचा थोडासा जिव्हाळ्याचा विषय मला वाटतो की लेखी परीक्षा सुरू होण्याची घ्यावयाची काळजी कुठली आहे. तर आपण जेव्हा केंद्र परिसर पाहतो आणि दुसऱ्या दिवशी आपण त्या शाळेच्या परिसरात येतो, बैठक व्यवस्था केलेली आहे, त्या बैठक व्यवस्थेमध्ये बैठक क्रमांक माझ्या कोणत्या खोलीत आहे ते पाहतो आणि प्रत्यक्ष त्या हॉलमध्ये जातो, खोलीत ब्लॉकमध्ये जातो. तेव्हा असं लक्षात येतं की आपला परीक्षा केंद्र नंबर आहे, तिथं गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जो दिलेला बेंच आहे तो व्यवस्थित आहे का तो पाहावा. खराब असेल तर तो तात्काळ बदलून घेण्याची व्यवस्था करावी. हलत असेल, लिहिताना आपल्याला अडचण येत असेल तर तो बदलण्याची नियोजन करावं.
त्याच्यानं म्हणजे ते आपल्या पर्यवेक्षकांना सांगावं. त्याच्यानंतर आता परीक्षा कालावधीमध्ये शाळा ह्या सकाळ सत्रामध्ये काही शाळा सकाळ सत्रामध्ये होतात, तर काही शाळा दुपार सत्रामध्ये होतात. जेव्हा सकाळ सत्रामध्ये शाळा असते त्यावेळेला 9:45ला शाळा सोडली जाते, 9:45 ते 10च्या दरम्यान शाळा सोडली जाते आणि तदनंतर एक 5-10 मिनिटात आपल्याला परीक्षार्थी पुन्हा आपल्या त्या दालनात परीक्षा ब्लॉकमध्ये जातात. त्यामध्ये जो वेळ राहिलेला असतो त्या वेळामध्ये आपल्या चतुर्श्रेणी कर्मचाऱ्यांना ते वर्ग स्वच्छ करता येत नाहीत काही कारणाअभावी, वेळ कमी असल्यामुळं. त्यामुळे थोडंसं आपण जर तिथं गेलो, आपल्या बेंचच्या आपली बैठक व्यवस्थेचे गेल्यानंतर बेंच सुव्यवस्थित आहे का ते पाहणं, परिसरामध्ये काय जर कागदाचे तुकडे पडले असेल किंवा आक्षेपार्ह काय असेल तर ते त्वरितच आपण त्या डस्टबिन मध्ये टाकण्याची व्यवस्था करावी आणि आपल्या परीक्षेला बसावं. पण जेव्हा आपण जेव्हा परीक्षेला बसतोय, प्रत्यक्ष परीक्षेला सुरुवात करताना जेव्हा आपल्याला उत्तरपत्रिका मिळणार आहे त्यावेळेला उत्तरपत्रिका जेव्हा पर्यवेक्षक आपल्याला उत्तरपत्रिका देतात त्यावेळेला आपण उत्तरपत्रिकेची बारकाईनं पाहणी करावी. जी शिलाई केलेली आहे ती शिलाई योग्य आहे का, ती तर उचलली नाही ना, हे पाहावं. पुन्हा आतील पृष्ठे क्रमानं तेवढीच आहेत का एखादं पृष्ठ निकळलंय, खराब आहे, शाई लागलेली आहे किंवा फाटलेलं आहे, याची काळजी घ्यावी आणि तदनंतरच आपण ते उत्तरपत्रिकेवर आपला परीक्षा नंबर, लेखन आणि बारकोड स्टिकर चिकटवण्याची काळजी घ्यावी. अशा प्रकारे आपण परीक्षेला सामोरे जाऊ शकतो. याच्याबद्दल मी एवढंच म्हणेन की अजूनही वेळ गेलेली नाही, अभी नाही तो कभी नाही. आत्ताच आपण या गोष्टीची खातरजमा करावी. आत्ताच आपण SSC आणि HSC ला परीक्षेला सामोरे जाताना आपलं नियोजन उत्कृष्ट करावं. नियोजन जर चांगलं असेल तर कोणत्याही कामाची सुरुवात जर चांगली झाली तर वेल बिगिनिंग इज हाफ डन असं आपल्याला म्हणावंसं वाटतं. म्हणजे तुमच्या कामाची जर सुरुवात चांगली झाली तर निम्म यश मिळवण्यात ते जमा आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं सर्व 10वी आणि 12वीच्या परीक्षार्थींना आपला सर्वांकडून शुभेच्छा देतो आणि आपल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोकण व कोल्हापूर विभागाचे विभागीय अध्यक्ष माननीय श्री राजेश क्षीरसागर साहेब यांनी मला ही संधी दिली, त्याबद्दल मी त्यांना त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्याचबरोबर विभागीय सचिव सुभाष चौगुले साहेब यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. मला याच्याबद्दल संधी उपलब्ध करून दिली ते महाराष्ट्र राज्याचे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यक्ष संघाचे उपाध्यक्ष माननीय श्री सचिन नलवडे सर, आमच्या सातारा जिल्ह्याचे मुख्याध्यक्ष संघाचे अध्यक्ष माननीय आणि आमच्या रे शिक्षण संस्थेचे ज्येष्ठ लाईफ मेंबर माननीय श्री चंद्रकांत जाधव सर यांच्याबद्दलही मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि या युट्यूब लिंकला उपस्थित असलेले सर्व शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्ह्यांचे शिक्षणाधिकारी, सर्व मुख्याध्यापक, संस्थांचे प्रतिनिधी आणि कोल्हापूर विभागाचा मुख्याध्यक्ष संघ, उपस्थित शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना धन्यवाद देतो. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. धन्यवाद वैभव उमरदंड सर. आपल्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थ्यांच्या मनात निश्चितच सकारात्मक बदल झाला असेल, त्यांच्यामध्ये निश्चितच आत्मविश्वास वाढलाय. आपल्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि यानंतर विभागीय सचिव सुभाष चौगुले साहेब हे या कार्यक्रमाचे आभार मानतील. चौगुले साहेब जॉईन नाही आहेत का? ठीक आहे. नलावडे सर उपस्थित असाल तर आपण आभार माना. काही फक्त जनरल सूचना पुढच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. राजमार्ग ही पुस्तिका सर्व शाळा आणि ज्युनियर कॉलेजसाठी ऑनलाईन उपलब्ध करून दिलेली आहे. त्याप्रमाणे शाळांनी, ज्युनियर कॉलेजनी कार्यवाही करावी.
आता आपण काही उपक्रम आता